अवध्यमी भला अनादिनी अनंतमी अवध्यमी भला मारिल रिपु जगती असा कवण जन्मला अनादिनी अनंतमी अनादिनी अनंतमी अवध्यमी भला मारिल रिपु जगती असा कवण जन्मला अनादिनी अट्टहास्य करीत जयी धर्मधारणी अट्टहास्य करीत जयी धर्मधारणी मृत्युशीच गाठ घालू मी घुसेरणी मृत्युशीच गाठ घालू मी घुसेरणी अग्नि जाळी मजसीना खड्ग छेदितो अग्नि जाळी मजसीना खड्ग छेदितो भिवुनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो भिवुनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो खुळारी तया स्वये खुळारी तया स्वये मृत्यूच्याची भीतीने भिवबु मजसिये भिवबु मजसिये भिवबु मजसिये अनादिनी लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला लोटी हिंस्र सिंहाच्या पंजरी मला नम्रदास समचाटिल तो पदांगुला नम्रदास समचाटिल तो पदांगुला कल्लोळी ज्वालांच्या फेकीशी जरी कल्लोळी ज्वालांच्या फेकीशी जरी हटुनी भवती रचिल शीत सुप्रभावली हटुनी भवती रचिल शीत सुप्रभावली आण तुझा तोफा अन क्रूर सैन्यते आण तुझा तोफा अन क्रूर सैन्यते यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओपिते यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओपते हला हला त्रिनेत्र तो हला हला त्रिनेत्र तो मी तुम्हासी तैसाची गिळून चिरवितो गिळून चिरवितो गिळून चिरवितो अनादिनी अनंतमी अनादिनी अनंतमी अवध्यमी भला अनादिनी अनंतमी अवध्यमी भला मारिल रिपु जगती असा कवण जन्मला अनादिनी अनंतमी अनादिनी अनंतमी अनादिनी अखंड भारत की जय अखंड भारत की जय अखंड भारत की जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय हो जय मातरम मातरम अखंड भारत की जय स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जय हो वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम जय भवानी जय शिवाजी जय रणजित सावरकर आहेत. सावरकर 3 बंधू होते. तात्याराव, बाबाराव सर्वात मोठे. त्यांच्या पत्नी ते जेलमध्ये असतानाच वारले. तात्याराव सावरकर हे नंतर मुंबईला राहत होते आणि नारायणराव सावरकर, डॉक्टर सावरकर हे सर्वात लहान बंधू, तेही स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी पण जेलमध्ये होते, पण त्यांचे नंतर त्यांना 3 मुलं होती आणि रणजितराव सावरकर हे त्यांचे नातू आहेत. तर सुदैवाने आपल्याला सावरकर कुटुंबाचे एक सदस्य मिळत आहे.
भेटत आहेत. आणि ह्या मंजिरी मराठे ताई मुंबईला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं केंद्रीय स्मारक आहे. त्या स्मारकाचं ते काम पाहतात. त्या कोषाध्यक्ष आहेत. मी एकनाथ शेटे, मी भगूरचाच राहणार आहे, जन्म पण इथलाच आहे. आणि इथे आमची एक शाळा आहे. आम्ही शाळा सुरू केलेली आहे, म्हणजे 67 शाळापासून. तर आमची संस्था आहे, त्या संस्थेचं सध्या मी चेअरमन आहे. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे घर 1910 साली सावरकरांना शिक्षा झाल्यानंतर सरकारने हे ताब्यात घेतलं आणि त्याचा 33 साली लिलाव झाला. तो लिलाव त्यावेळेला फक्त 300 रुपयाला झालेला आहे. 300 रुपयाला लिलाव झाल्यानंतर इथे चव्हाण कुटुंब राहत होतं. इथे मोठे बंधू राहत होते, इथे मधले बंधू राहत होते, पलीकडे शेवटी सर्वात लहान बंधू राहत होते. असे 424, 425 आणि 426 असे घर नंबर होते. आणि हे घर हे ताब्यात घेण्यासाठी म्हणून 1964 साली सर्वात पहिल्यांदा रामभाऊ महाडगी पुण्याचे आपले माजी आमदार, तर त्यांनी पहिल्यांदा प्रश्न विचारला होता. त्यावेळेला यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्यांनी आम्हाला काही असं स्मारक करण्याची कल्पना नाही असं स्पष्ट उत्तर दिलं होतं. परंतु भगूरचे मधुकरराव जोशी होते, त्यांनी तो प्रयत्न चालू ठेवला. दरवर्षी ते कोणाला तरी प्रश्न विचारायला सांगायचे, सावरकरांचं घर स्मारक करा म्हणून सांगायचे. आणि शेवटी 90 साली हे स्मारक करायचा असा निर्णय सरकारने घेतला. आणि 93 साली त्याच्यावर सुधाकरराव नाईक म्हणून मुख्यमंत्री होते. सुधाकरराव नाईक, वसंतराव नाईक आधी होते, सुधाकरराव नाईक होते. आणि त्यांनी 90 साली याला घर ताब्यात घ्यावं म्हणून मान्यता दिली. आणि नंतर हे घर ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. 1993 साली हे घर आपल्याला ताब्यात मिळालं. आणि त्याच्यावर नंतर सरकारने मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुधाकरराव नाईक असताना ताब्यात मिळालं. मनोहरपंत जोशी मुख्यमंत्री झाल्यानंतर या घराची अशी ही चांगली व्यवस्था केलेली आहे. तिथे त्याचा जुना फोटो आहे, व्यवस्था केली. आणि हे घर आता पाहण्यासाठी सुदैवाने रोज सरासरीने 100 लोक तरी येथे पाहण्यासाठी येतात. इतकं चांगलं देशभर आता या स्मारकाची माहिती लोकांना पसरलेली आहे आणि स्मारक पाहण्यासाठी लोक येत आहेत. आपला पदाधिकाऱ्यांचा परिचय करून दिला तर चांगलं होईल, नाही तर आपला जो कार्यक्रम असतो तो आपण करावा अशी माझी विनंती आहे. उपस्थित मान्यवर आणि सावरकर ब्रँडचे आजचे सूत्रसंचालन करणार आहे. आज दिनांक 1 मार्च 2025 सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपली संस्था म्हणजे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था अंधश्रद्धा निवारण विज्ञानवादी विचार प्रणाली आपल्या संस्थेचा आज 5वा वर्धापन दिवस आहे. या निमित्ताने आज आपण इथे सावरकरांना अभिवादन करण्यास संघटित झालो आहे. तसेच 26 फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 59वा आत्मार्पण दिन होता. तर आपण आत्मार्पण दिन सप्ताहाचा समारोप म्हणून पण इथे सावरकरांचे स्मरण करून त्यांना मानवंदना देणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात आपण मान्यवरांचा सत्कार करून करणार आहोत. सर्वप्रथम सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर येथील अध्यक्ष रणजितजी सावरकर यांचा सत्कार आपले अध्यक्ष संस्थापक श्रीनिवासजी करतील. श्रीनिवास कुलकर्णी राष्ट्रीय स्मारकाचे सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि सावरकरांचे वंशज नातू भगोर पुत्र दादाराव सावरकरांचा राष्ट्रभक्ती तुझे नाव. देश महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष तसेच अखिल भारतीय परिषदेचे कार्यकारिणी सदस्य एकनाथजी शेटे आताच त्यांनी आपल्यासमोर मनोगत व्यक्त केले आहे. ते एकनाथजी शेटे यांचा सत्कार कृष्णाजी वैद्य करते. कृष्णाजी मी तुम्हाला विनंती करते. एकनाथजी
अक्षयजी आपल्यासोबत आले, सावरकर अभ्यासक लेखक जोग यांची आत्ताच इथे उपस्थिती झाली आहे. अक्षयजी जोग यांचा सत्कार राजेंद्र जोशी करते. राजेंद्र जोशी यांना मी विनंती करते की आपण अक्षयजींचा सत्कार करू. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, भारत वंदे मातरम, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जय असो. शाजी काका जोशी यांचे वंशज आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. श्री विवेकजी जोशी यांचा सत्कार हे शाजी काका जोशींचे पुतळे आहेत आणि 8 मार्चला येणाऱ्या महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन सप्ताहाची सुरुवात म्हणून आपण इथे उपस्थित महिला मान्यवर आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम आपले प्रमुख पाहुणे आणि वृत्त निवेदिका स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आणि लेखिका मंजिरीताई मराठे यांचा आपण सत्कार करणार आहे. आपल्या संस्थेच्या मार्गदर्शिका शुभाताई साठे यांना मी विनंती करते की आपण मंजिरीताईंचा सत्कार करावा. दीदी थोडीशी मागे येतो. थोडं मॅडम इकडे. आता पण महिलांचे त्यानंतर आपण महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सत्कार करणार आहे. तर सर्व पदाधिकारी 8 मार्चला येणारे महिला दिनाच्या औचित्याने आपण सन्मान करणार आहोत. कारण आपल्या महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी घरातल्या आपल्या संस्थेच्या कार्यक्रमात खूप मोलाचा सहभाग आणि सहकार्य असतं. त्यामुळे आपण आपल्या महिलांचा सन्मान करणार. सत्कार आपल्या घरच्या व्यक्तींचा नाही करत आपण, म्हणून आपण सन्मान करणार. सगळ्यात पहिले मी विदुला कुलकर्णी अंबरनाथ शहर प्रमुख यांना आमंत्रित करते. मंजिरीताई मराठे यांच्या हस्ते आपण आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सन्मान करणार आहोत. विदुलाताई अंबरनाथ शहर प्रमुख विदुलाताई. अनुराधा मुंशी महाड शहर सदस्य. ऋचा गोडबोले पुणे शहर सदस्य. अनन्या मुंशी नागपूर शहर सदस्य. ही चिमुकली सदस्य आपल्या संस्थेच्या कार्यात मोलाचा सहभाग आहे. जयश्री कुलकर्णी अचलपूर शहर सल्लागार. श्रद्धा कुलकर्णी पिंपरी चिंचवड महिला सदस्य. आता आपण दोन महिलांचे आपण पदवाटपाची पण घोषणा इथे करणार आहे. तर असं मी आमंत्रित करते ऋतुजा सावंत यांना आपण डोंबिवली शहर प्रमुख म्हणून परत जागा चेंज नाही म्हणून मी आता श्रद्धा
त्यांना चिन्हदेऊन सन्मानित करते. डोंबिवली शहर कार्याध्यक्ष म्हणून आपण किमया कोल्हे यांची नियुक्ती करतो. किमया कोल्हे यांना विनंती करते, शुभाताईंच्या हस्ते आपण त्यांना पदनियुक्ती पत्र देणार आहोत. किमयाताई आणि ऋतूच्या ताई थांबायचं आपण. प्रेरणास्थान संस्थेच्या मार्गदर्शिका शुभाताई साठे यांना आम्ही सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करणार आहोत. संस्थापक श्रीनिवास कुलकर्णी हे संस्थेच्या कार्यक्रम व्यस्त असतात. कधी म्हणजे सुट्टी असू द्या किंवा कार्यालयातून आल्यावरही त्यांचं फोनवर काम सुरूच असतं. एखादा उपक्रम असो किंवा काही छोटा मोठा कार्यक्रम असला तरी त्यांचं बऱ्याच व्यस्त असतात ते. तर त्यांच्या पाठी ज्या इतर आघाडी समाजात त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि आमच्या संस्थेच्या कार्यक्रमांचा भक्कम पाठिंबा आहे. त्यांच्या पत्नी यांना मी आमंत्रित करते. प्रियंका कुलकर्णी महिला दिनाच्या प्रसंगी महिला दिन सप्ताहाच्या आरंभी त्यांचे सर्व महिला कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांतर्फे आम्हाला विशेष आभार आणि कौतुक करायचे आहे. शुभाताईंसोबत आम्ही सगळे महिला पदाधिकारी कार्यकर्ते आणि सदस्य प्रियंका कुलकर्णी यांचे विशेष आभार आणि कौतुक. धन्यवाद. हिंदू हृदय सम्राट क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थान असं ऐतिहासिक वारसा लाभलेले स्मारक भगुरवाडा जिथे आज आपण उपस्थित आहोत, या वाड्याची देखरेख आणि जपणूक करण्याचा कार्यभार सांभाळणारे श्री भूषणजी कापसे यांचा आपण आता सत्कार करणार आहोत. आपल्या संस्थेच्या मार्गदर्शिका शुभाताई साठे यांना मी विनंती करते की श्री भूषणजींचा आपण शेर आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाचे पदाधिकारी भगूरवाड्यात निरनिराळे कार्यक्रम उपक्रम राबवण्यात कायम सहकार्य करणारे मनोजजी कुवर यांचा देखील आपल्याला सत्कार करायचा आहे. श्री अक्षयजी जोग यांना मी विनंती करते की त्यांनी मनोजजी यांचा शेला आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. त्यामुळे आपण जोरदार काळांनी कौतुक करू. खूप खूप धन्यवाद. सहकारी पण आपल्यासोबत उपस्थित आहे. त्यांना सावरकरांशी संबंधित कार्य करण्यास कायम पाठिंबा असतो मुलांना त्यांचा. अशा कार्यकर्त्यांचा आपण आता सत्कार करणार आहे. मंगेश मरकरड यांचा सत्कार सौरभ दुरप यांना मी विनंती करते. आता आपण आपल्या संस्थेतर्फे या वाड्यात सावरकर कुटुंबाची प्रतिमा भेट देणार आहोत. हा वाडा जिथे सावरकर कुटुंबाचं वास्तव्य होतं, त्या कुटुंबाला सावरकर त्या वाड्यास आपण सावरकर कुटुंबाची प्रतिभा देणे हे साध्य ठरेल असं मला वाटतं. श्रीनिवासजी कुलकर्णी यांना मी विनंती करते की मनोजजी आणि भूषणजी यांच्याकडे आपण सावरकर कुटुंबियांची प्रतिमा भेट द्यायची. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम. अचलपूर शहराध्यक्ष गंधार कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित सर्व मान्यवरांना ग्रंथ भेट देणार.
उपस्थित आदरणीय सुभाष साठे मॅडम आणि अक्षय जिजो तसेच आदरणीय शेटे काका यांना काही ग्रंथभेट देऊन त्यांचा सन्मान करण्यास इथे उपस्थित झालो आहोत. तरी मी माझी आई डॉक्टर जयश्री विश्राम कुलकर्णी यांना विनंती करतो की आपण आदरणीय मंजिरीताईंना ग्रंथभेट देऊन सन्मानित करावं. माझे वडील विश्राम कुलकर्णी यांना विनंती करतो की आपण आदरणीय शेटे काकांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करावं. या निमित्तानं मी आपल्याला एक विनंती करतो. आमच्या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाचनालय इथे आपण सुरू केलेलं आहे. तिथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जेवढे पुस्तकं मिळतील तेवढे सर्व आम्ही जमा करून ठेवलेले आहेत. क्रांतिकारकांची पुस्तकं जमा करून ठेवलेले आहेत. आपल्याला जी जी पुस्तकं मिळतील ती पुस्तकं आपण या वाचनासाठी द्यावी अशी माझी विनंती आहे. इथे स्मारकावरची पुस्तकं पाठवली गेली ती आमच्या वाचनासाठी होऊ होती. आत्तापर्यंत जवळजवळ 550-600 पुस्तकं फक्त स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतिकारकांच्या जीवनावर आम्ही जे या वाड्याची स्वच्छतेची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांचा आपण आता सत्कार करणार श्रीफळ आणि शेला. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा 5वा वर्धापन दिन या निमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम भारत मातेस वंदन करतो. छत्रपती शिवरायांच्या चरणांवर नतमस्तक होतो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे आशीर्वाद घेऊन बोलण्यास सुरुवात करतो. जो छायाचित्र काढत असतो ना कार्यक्रमात तो कधी छायाचित्रात येत नसतो. तसंच आता सर्वांचे सन्मान केले गेले कारण आपण हा सन्मान जे केले महिलांचे कारण ते का केले कारण आता महिला दिन आहे 8 मार्च आणि त्याच्या सप्ताहाची सुरुवात आहे. त्यामुळे आपल्या संस्थेमध्ये एवढ्या प्रमाणात आज म्हणजे आजचं महत्त्वाचं विशेष म्हणजे की 5 वर्ष पूर्ण झाले आपल्या संस्थेला. 5व्या वर्षाचा वर्धापन दिन आहे आणि या 5व्या वर्षाचा वर्धापन दिन सावरकरांच्या जन्मस्थळी होणं हे याहून मोठं भाग्य कुठलंच नाही आहे. आणि तेही प्रत्यक्ष रणजितदादा सावरकर आहेत, मंजिरीताई मराठे आहेत, शेटे सर आहेत, पुन्हा ज्या सावरकरांनी बरोबर जे क्रांतिकारक होते त्याचे वंशज आदित्य आहेत, अक्षय जोग सर्व मान्यवर शुभाताई आहेत, शुभाताई नागपूरवरून सगळे प्रत्येक वेळावेळ करून आपल्या इथं आलेले आहे. आणि मी मगाशी ज्याप्रमाणे म्हणलं की छायाचित्रकार कधी स्वतः छायाचित्रात येत नसतो तसंच आजचं सूत्रसंचालन करतायत निशिगंध आठवले जे आपल्या पुण्याच्या कार्याध्यक्ष आहेत. तर त्यांनी सर्व महिलांचा सन्मान सांगितलं पण त्यांचा सन्मान ते स्वतः विसरले. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण दुसऱ्याचा सन्मान हवा आहे प्रत्येक त्यांच्या मनाच्या स्वतःचा सन्मान त्या विसरला. म्हणून मी आत्ता घोषणा करतो त्यांना विनंती करतो की शुभाताई तुम्ही त्यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. पीपीटी झाले आहे संस्थेत 5 वर्षाची पीपीटी आहे. ते निशिगंध आठवलेंनी खूप छान प्रमाणे बनवले म्हणजे छोटे मोठ्या कार्यक्रमापासून पूर्ण जवळपास 1000 पानांची पीपीटी झाली आपली 1000 पानांची आणि ती पूर्णपणे निशिगंध आठवले यांनी बनवली. आणि आजच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी पण त्यांनी घेतली आहे. खूप चांगल्या रीतीने ते पार पडत आहेत. त्यामुळं या सर्वांचा आपण आज सन्मान केलेला आहे महिला दिनाच्या सप्ताह प्रारंभानिमित्त. आणि सावरकरांचा आत्मार्पण दिन जो सोहळा आहे सप्ताह त्याचा पण समारोप आज आपण थोडक्यात इथे या भगूरवाड्यात होत आहे म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि जवळपास शेकडो सावरकर प्रेमी आज इथे आलेले आहेत. मी आज जास्त बोलणार नाही कारण रणजितदादा म्हणजे त्यांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे पण त्यांनी एवढा वेळ काढून त्या इथं उपस्थित आले थांबलेत. तर मी एवढं फक्त सांगू इच्छितो की म्हणजे बऱ्याच वर्षापासून अशी इच्छा होती की भगूरवाड्यात असं एक कार्यक्रम हवा आणि फक्त पुण्यातलेच नाही किंवा पिंपरी चिंचवडमध्ये कारण पुणे मुंबईत सारखे येतातच पण बाकीच्या पण शहरातले जसं नागपूरमधले आले अचलपूरमधले आले काही जळगाव वगैरे अशा वेगवेगळ्या शहरातून इथं आपले संस्थेचे सदस्य आले परभणीमधून आलेले आहेत. तर असे बरेच ठिकठिकाणचे सदस्य आलेले आहेत. तर सर्वकडून महाराष्ट्रातले सदस्य यावेत त्यांनी भगूरवाड्याला भेट द्यावी आणि सर्वांचा एकत्रित कार्यक्रम व्हावा अशी माझी एक मनोमन इच्छा होती.
ही आज सावरकरांच्या आशीर्वादानेच इथं पूर्ण झालेली आहे. आणि तर अशा प्रकारेच आपण तुमच्या शुभेच्छांनी आमचे मंजिरीताई असतील, रणजितदादा असतील, शुभाताई, तर शुभाताईचं तर मार्गदर्शन आहेच. म्हणजे आज संस्था कुठली चालते, तसं संस्थेत काम करताना जो काम करतो तो चुकतोच 100%. जो काम करतो तो चुकत नाही, पण काम करणारा चुकतो. त्यामुळे जरी चुकलं तरी ते संस्थेला एखाद्या विशिष्ट मार्ग दाखवण्याचं जे महत्त्वाचं काम आहे ते 5 वर्षापासून शुभाताई करतात. त्यामुळे त्यांचं खूप म्हणजे त्यांचे आभार मानणार नाही, पण खरोखर मनापासून त्यांचं मला हे वाटतं की त्या आज आमच्या पाठीशी आहेत म्हणून संस्था योग्य दिशेने चालू आहे. त्याचप्रमाणे मंजिरीताई असतील, रणजितदादा असतील, अक्षयजी असतील, कुठलाही कोणालाही काही सावरकर विरोधी बोलणार असेल त्यांना उत्तर द्यायचं असतं तर एकच असतं आक्षेप वास्तव. आक्षेप वास्तवमधलं आम्ही वाचतो आणि त्यांना उत्तर उत्तर देतो आणि समोरचा पण शांत बसतो. म्हणजे अक्षय लोकांचं पण एक खरं काय टाळ्या वाजून त्यांचं काम खूप छान दिसून गेलं आहे. म्हणजे जिथं आपल्या जिथं राग येतो, जिथं संताप येतो, जिथं सावरकरांचा सन्मान, जिथं अपमान केला जातो, तिथं काहीतरी बोलायची ताकद जी मिळते ते अक्षय जोगाच्या लेखनामुळे. त्यामुळे अशा सर्व दिग्गज आपल्या इथं उपस्थित आहेत. आमचे सगळे इथं पदाधिकारी इथं कधी बसत नाही, ते कार्यक्रमात कधी बघा तुम्ही बघा, सगळे व्हिडिओ काढून बघा, हे सगळे उभेच असतात काय पाठीमागं. त्यामुळे असे बरेच पडद्यामागचे पण आपले सगळे कार्यकर्ते, सदस्य, पदाधिकारी आहेत. या सर्वांच्यामुळे आज आपली संस्था इथपर्यंत पोहोचलेली. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छामुळं, आणि असे आशीर्वाद, शुभेच्छा आणि सहकार्य सर्वांचं कायम राहावं एवढंच मी बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय सावरकर. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन. हिंदू संघटक आणि हिंदू संरक्षक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना वंदन. आज इथे उपस्थित आदरणीय रणजितदादा, आदरणीय मंजिरीताई, आदरणीय अक्षय जोग, आदरणीय शेटे काका आणि जोशी दाम्पत्य आणि संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवासजी, आणि त्याचप्रमाणे संस्थेचा प्रत्येक बलदंड खांब म्हणजे संस्थेचे तुम्ही सगळे कार्यकर्ते, महाराष्ट्रभरातून आलेले सगळे कार्यकर्ते, आणि विशेषतः महिला वर्ग, सगळ्या महिलांनी माझा सन्मान केला. पण मी एकटे काहीही करू नाही शकत ना. तुम्ही सगळ्या जणी माझ्या बरोबरीने, माझ्या बरोबरच सतत कार्यरत आहात, म्हणूनच आपली संस्था वेगाने गोडदौड करते आहे. तसं पाहिलं तर व्यक्तीचं वय जसं वाढतं तशी त्याची कार्यक्षमता कमी होते, पण संस्थेचं वय जसं वाढतं तशी संस्थेची कार्यक्षमता देखील वाढते. आज आपली संस्था 5 वर्षाची झालेली आहे आणि तेही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे विचार घरोघर पोहोचवण्याचं ध्येय घेऊन आपण उभे आहोत. आज 5 वर्ष झाले आपण या ध्येयपथावर मार्गक्रमण करतो आहोत, म्हणून तुम्हा सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून कौतुक करते. आपल्या देशाच्या स्वतंत्रतेसाठी ज्यांनी स्वतःचं आयुष्य कापराप्रमाणे जाळून घेतलं त्यातलं एक महान नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. फक्त एकच वैशिष्ट्य इथे सांगणार आहे, कारण माझ्यानंतर आणखी पुन्हा त्यांना बोलायचं आहे, जायचं आहे, आपलं सादरीकरण पण आहे. फक्त एकच आठवण करून देते की हा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हा महापुरुष कसा. आपल्या इतिहासामध्ये फक्त 2च महापुरुष असे आहेत ज्यांनी जड वस्तूमध्ये चेतना निर्माण केली. त्यातलं एक म्हणजे आपली ज्ञानेश्वर माऊली. त्यांनी भिंत चालवली, भिंतीचंच वाहन तयार केलं. आणि दुसरे म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. अंदमानातला काव्य लेखनाचा प्रसंग, जवळ कागद नाही, लेखणी नाही, आकाशाला विनंती केली. आकाश म्हणतो मी मुक्तामधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी, माझे नि तुझे वायाचे हे सूर कसे संवादी, माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी, माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी, जडलंगर तुझी अपाई, तू पीस कसा होणार, माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार, आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही, मग विनायकाने त्यांची विनवणी केली नाही. पुढचं महत्वाचं, दगडाची पार्थिव भिंत, तो पुढे अकल्पित सरली, मी कागद झाले आहे चललीही असे ती बदली. असे आपले थोर, म्हणून जगात काही 2 पुरुषांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनंतर मान येतो तो विनायक दामोदर सावरकर यांचा. त्यांच्या 59व्या आत्मार्पण दिनाचं निमित्त आणि आपल्या संस्थेच्या वर्धापन दिनाचं निमित्त, त्यामुळे आज आपण या पवित्र वास्तूमध्ये उभे आहोत, हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं कौतुक, अभिनंदन आणि धन्यवाद. भारत माता की जय.
प्रवेश केल्यावर आधीच मन भारावून गेले होते. आता सुरुवातीचे अनुमोदन ऐकून एक वेगळाच उत्साह संचारला आहे. तिथे आल्याबरोबर एक जाणीवेने आपल्याला असं काही माहिती असलेल्या आठवणींचे स्मरण झाले असेल. इथेच सावरकरांनी बऱ्याच कविता लिहिल्या असतील का? याच वाड्यात अष्टभुजा देवी समोर मी मारिता मारे तो मरे तो झुंजे ही शपथ घेतली असेल का? कुठे इथे या वाड्यात या वास्तूचे जे ऐतिहासिक महत्व आहे, इथे सावरकर बंधूंचे वास्तव्य होते, याबद्दल आपण आपल्या अनेक माहिती असलेल्या आठवणी प्रसंग या प्रसंगाचे स्मरण होत असेल. आपल्यापैकी कित्येकांना त्याचं स्मरण होत असेल या क्षणात तिथे बसून. त्याचबरोबर काही प्रश्न देखील आपल्याला पडले असतील. आपल्याला जी माहिती सावरकर कुटुंबाच्या वास्तव्याबद्दल आपल्याला बरेच प्रश्न पडले असतील. अशाच काही प्रश्नांचे निरसन करण्यास भगुरवाडा आणि सावरकर याविषयी दुर्मिळ माहिती देणार आहेत लेखक आणि सावरकर अभ्यासक श्री अक्षयजी जोग. अक्षयजी जोग. सगळ्यांनी सांगितलं की 5 वर्ष झाली या संस्थेला. तर मी भाग्य समजतो की या संस्थेची स्थापना त्या कार्यक्रमामध्ये झाली, त्याच्यामध्ये मी स्वतः आणि सत्यजी सावरकर ते त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे आणि मी व्याख्या करण्यास उपस्थित होतो. दुर्दैवाने मागे तेव्हा उघडलेला नव्हत्या. तर तुम्ही तो वाडा मनोजी मला माझी जास्त समजावून सांगतील, तुम्ही तो समजून घ्या. याच वाड्यामध्ये सावरकरांनीचं बालपण गेलं आणि त्यांचे सहकारी दातार वर्तक त्यांचे तिन्ही म्हणजे दातार आणि वर्तकांचं वैशिष्ट्य असं होतं की सावरकरचे मोठे बंधू बाबाराव सावरकर, स्वतः सावरकर आणि नारायणराव सावरकर तिघा बंधूंचे दातार आणि वर्तक यांचे 3 भाऊ होते. ते सगळे एक भाऊ एकमेकांचे एकमेकांचे समवयस्क होते. आणि जेव्हा सावरकरांना तिघा बंधूंना अटक झाली, त्यांना वाळीत टाकलं, तेव्हा त्यांच्या पत्नीला आणि येसूबहिणींना काही काळ आसरा देण्याचं काम या दातार आणि वर्तक कुटुंबियांनी केलं होतं. उद्या मला वाटतं आपण तिथे नाशिकमध्ये त्याचा सत्कारही करणार आहोत त्यांच्या वंशजांचा. आपल्या वेळेची मर्यादा असल्यामुळे आता जरा थोडं माझा विषय लांबवत नाही, कारण त्यांची तळा म्हणजे काही मला स्वतः सुद्धा जरा थोडंसं काही नाशिकमध्ये सावरकर संबंधित काही माझी कामं आहेत. त्यामुळे मी फक्त एकच माहिती सांगण्यापेक्षा एक असं सरकारकडे मागणी करतो. भारतरत्न तर त्यांना दिलं सावरकरांना तर उत्तमच आहे, ते काही म्हणजे आक्षेप असण्याचं किंवा आमची काही हरकत नाही, आनंदच होईल. पण त्याच्यापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर हे सैनिकीकरणाचे पुरस्कर्ते होते. तर सावरकरांना सगळं खरंच सरकारला श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर आपल्या भारतीय सैन्यदलातलं एक घातक शस्त्र क्षेपणास्त्र ह्याला सावरकरांचं नाव दिलं. जसं अग्नी 2 अशी क्षेपणास्त्र आहे, MiG-21 आपली जी आहे, एक सावरकर 1 सावरकर 2 अशी काही आपण अति घातक शस्त्र अशी सावरकरांची नावं दिली. अर्थात आपल्याला काही शत्रूला मुद्दावून अटॅक करू नये, पण आपल्यावरती कोणी हल्ला केला तर त्यांना माहिती असं पाहिजे की आपल्याकडे सावरकर आहेत, पण त्यांच्या नावाचं शस्त्र पण आहे, क्षेपणास्त्र पण आहे. तर ती खरी सावरकरांना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. आणि भगुरवाडा हा आता तुम्ही अवश्य बघा. आणि त्याच्यामध्ये सावरकरांच्या म्हणजे म्हणतो की जसं आपण गड किल्ल्यावर जातो तिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिध्वनी, त्यांची एनर्जी इतकी डिव्हाइन म्हणतो असं पॉवर असते, तसं तुम्हाला इथे त्या वाड्यामध्ये सावरकर त्यांचे कुटुंबीय त्या सगळ्यांची एक प्रकारची एनर्जी तुम्हाला इथे जाणवेल. आणि मी काही सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः ते अनुभवा. आणि शील करंदीकर यांचं चरित्र आहे, इंटरनेटवरती उपलब्ध आहे, आपल्याकडे विक्रीला पण उपलब्ध आहे अगदी सवलतीमध्ये. त्यातून तुम्हाला सावरकरांच्या ह्या भोगूर आणि नाशिकमधल्या कार्याविषयी खूप
दुर्मिळ माहिती वाचायला मिळेल. आणि मला वाटतं की आता हे 5वं वर्ष आहे, तर मला वाटतं 50वं वर्षसुद्धा आपण इथेच साजरं करू. इतक्या दंड्यात की अख्ख्या भर ह्याची चर्चा व्हायला पाहिजे की मोठ्या प्रमाणामध्ये. त्यासाठी श्रीनिवासजींना त्यांचे खूप अभिनंदन आणि सगळे आमच्या कार्यकर्त्यांना खूप खूप आभार. आणि सगळे आमचे मान्यवर, तर आमचे कायमची भेटत होते शुभाताई, मंजिरीताई, रणजितदादा. आता तो साप्ताहिकी नाही आहेत, कारण साप्ताहिकींना काही पुण्याला सावरकरविषयी काही काम आहेत. सगळी आज लोक जी आलेली नाही आहेत की सावरकर संबंधितच कार्याविषयी विविध ठिकाणी विविध शहरामध्ये कामं करत आहेत. तर त्यामुळे त्या सर्वांचे खूप खूप आभार आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. त्यांना आदर्श मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे जे रणी झुंजले, जे जे रणी पडले ते लाखो क्रांतिकारक आणि आत्ताही आपल्या संरक्षणासाठी सिद्ध असणारे आपले सारे जवान यांना सर्वप्रथम वंदन करूया. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तसंच आपण सर्व. स्त्री शक्तीमध्ये खरोखरच खूप मोठी ताकद असते आणि मी रणजित सावरकरांना नेहमी म्हणत असते की अहो, घर सांभाळून महिलांना हे काम करायचं असतं, स्त्रियांना काम करायचं असतं, तुम्ही रिकामे नसता, असं मी त्यांना म्हणत असते. चेष्टेचा भाग सोडा, कारण संशोधनाचं खूप मोठं काम ते करत असतात, पण स्त्रियांसाठी खरोखरच हे कठीण असतं. मी स्मारकात आता सकाळी जाणं बंद केलं, कारण मी सकाळी जर गेले तर मी रात्री 11 वाजताच घरी जायचे. तर मी आता उशिरा जायचं आणि 11 वाजता घरी परतायचं. म्हणजे मी लवकर गेले तर माझा नवरा म्हणतो प्रवेश नाही करा म्हणून. चेष्टेचा भाग सोडा. सावरकर सामाजिक संस्थेला 5 वर्ष झाली. संस्थेसाठी खूप मोठा टप्पा नसला तरी 5 वर्ष संस्था सातत्यानं चालवणं हे सोपं काम नाही. सावरकरांनी असं म्हटलं होतं की माझी माणसाची उडी विसरलात तरी चालेल, पण माझं हिंदू संघटन कार्य, माझं सामाजिक कार्य विसरू नका. हिंदूंना संघटित करणं हे सोपं नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक संस्था तुम्ही माणसं जोडता आहात ते खरोखरच कौतुकास्पद आहे. आता गेली 22 वर्षांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचं काम पाहते आहे. संस्था जशी मोठी होते तशी आव्हानं खूप येतात, अडचणी येतात, आरोप होतात, पण त्याला तोंड देत आपण पुढे जायचं असतं. आणि जेव्हा आरोप व्हायला लागतात तेव्हा समजायचं की आपलं काम उत्तम चालू आहे. त्यामुळे त्याच्यातून आम्ही जात आहोत. पण काही गोष्टींचं पथ्य म्हणजे ज्येष्ठच वाटणार मी थोडं सांगते की आता जसं अनेकांना याचं श्रेय दिलं गेलं तसं श्रेय प्रत्येकाला दिलं गेलं पाहिजे. एखाद्याने एखादी गोष्ट सुचवली तर ते श्रेय त्यालाच दिलं पाहिजे. आता याचं उदाहरण सांगते. आमच्याकडे अमित शहा आले होते आणि त्यांच्या हस्ते माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं आम्ही. तर हे मला सुचवलं आमच्या ग्रंथपाल अनुराधा सप्रे यांनी. तर मी कायम सांगते की ते त्यांचं श्रेय आहे, मला नव्हतं सुचलं. तर ही प्रत्येक छोटी छोटी जी गोष्ट असते त्याचं श्रेय त्या कार्यकर्त्याला दिलं तर तो अधिक जोमाने काम करू लागतो. जशी संस्था मोठी होईल तसं आणखीन एक पथ्य तुम्हाला पाळायला हवं की तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पैशाचा तुम्ही हिशेब दिला पाहिजे. कारण लोकांच्या सहभागातून संस्था चालत असते. लोक तुम्हाला त्यासाठी विश्वास ठेवून पैसे देत असतात. त्यामुळे तुमची खूप मोठी जबाबदारी असते की प्रत्येक येणाऱ्या पैशाचा तुम्हाला हिशोब ठेवायला पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकत शिकत ही संस्था खूप मोठी होईल. जसं आत्ता म्हटलं की 50 वर्ष, तेव्हा आम्ही नक्कीच आहोत आणि संस्थेला मी खूप शुभेच्छा देते. हा सावरकरवाडा 2016मध्ये देखभालीसाठी पुरातत्व खात्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला मिळाला आणि त्याच्यानंतर इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप वाढली. म्हणजे आज 28 मेला तुम्ही बघाल तर इथे 2,500 माणसं येतात. आणि इथे भूषण आहे, मनोज होता, आता तो दुसरीकडे काम करतो. पण या सर्वांमुळे आम्ही तिकडे निर्धास्त असतो. त्यांच्यामुळे हा वाडा व्यवस्थित राहतो. आलेल्या प्रत्येकाला सावरकरांची माहिती दिली जाते. आणखीन एक मला
सांगायला आवडेल की मुंबईत सुद्धा जी पुस्तकांची विक्री होत नाही ती विक्री इथे होते. म्हणजे जेव्हा लोक म्हणतात की पुस्तकं कशाला छापायची, बंद करा, पण हे एक उदाहरण आहे की इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात पुस्तकांची विक्री होते. त्यामुळे भूषण आणि त्याच्याबरोबर काम करणारे सर्व यांच्यामुळे आम्ही मुंबईत निर्धास्त असतो. आता श्रीनिवासनी ज्यावेळेला यायचं म्हटलं त्यावेळेला मी लगेच हो म्हटलं, कारण मला एक इथे भेट द्यायचीच असते, मला एक ते निमित्त हवं असतं. त्यामुळे आज ही संधी मला इथे येऊन आपल्याशी संवाद साधण्याची जी दिली त्याच्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. दुसरी गोष्ट, आम्ही ओम प्रमाणपत्राचं काम सुरू केलं आहे, त्याबद्दल रणजित सावरकर आपल्याला सांगतील. पण यामध्ये मला एक दुर्दैव आहे थोडंसं की यामध्ये संस्था काही अपवाद आहेत, तुरळक अपवाद. म्हणजे आता श्रीनिवासने आश्वासन दिलेलं आहे त्याची संस्था हिंदू ती कामं किती माणसं आहेत आणि प्रत्येकी 20 प्रमाणपत्र असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. पण खूप कमी संस्था आहेत, खूप कमी सावरकर अभ्यासक आहेत जे आमच्या बरोबर आहेत. हे काम माझं आणि रणजित सावरकरांचं व्यक्तिगत काम नाही, हे आपल्या हिंदूंच्या अस्तित्वासाठी आम्ही सुरू केलेलं आहे. एकच गोष्ट सांगते आणि थांबते. रणजित सावरकरांचा मला एकदा दूरध्वनी आला, मला म्हणाले तू पुढच्या जन्मी मुसलमान होणार आहे. तर आधी म्हणाले की तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. मी मला आहे पण नाही पण, कारण अनुभव नाही. काही वेळेला आपल्याला एखादा माणूस भेटतो, अरे मला खूप वर्षापूर्वी, किंवा मी ह्याला ओळखते, मी ह्याला पाहिला आहे, एखादी जागे आपण जातो तेव्हा ही जागा मी कधीतरी पाहिली, त्यामुळे मी सांगू शकत नाही की पुनर्जन्मावर माझा विश्वास आहे की नाही. तेव्हा ते म्हणाले की तू पुढच्या जन्मी मुसलमान होणार. तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही चुकताय, मला जर लढता आलं नाही तर मी याच जन्मी, किंवा मला मरता आलं नाही, माझी मरायची ताकद नसेल आणि माझी लढायची ताकद नसेल तर याच जन्मी मी मुसलमान होऊ शकते. इतकं भीषण चित्र आपल्या देशामध्ये आहे ज्याची आपल्याला अजूनही कल्पना नाही. आपण प्रत्येकजण घरामध्ये सुरक्षित असतो, त्यामुळे तेवढंच आपलं जग असतं. पण त्या बाहेर, घराच्या बाहेर काय चाललंय हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे एवढंच सांगणं आहे की हिंदूंनी संघटित होणं, आणि ते तुम्ही संघटित झालात तरच तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव घ्यावं असं मला वाटतं. मला दुसरं असं वाटतं की जातीमध्ये जे द्वेष निर्माण करतायत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच घेऊ नये, ती त्यांची योग्यताच नाही. तसंच आपण हिंदू जर संघटित झालो नाही तर त्याचं सर्वात जास्ती दुःख हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना होईल. त्यामुळे आपण सारे संघटित होऊया. हिंदू जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत आपलं अस्तित्व सतत धोक्यात आहे. मला असं वाटतं की हिंदूंचे शेवटचे काही श्वास उरलेले आहेत. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मी वंदन करतो. मान्यवर व्यासपीठ आणि आपण सगळे. अक्षयजी गेले वाटतं, त्यांनी असं सांगितलं की सत्यकी सावरकर आणि ते पहिल्या कार्यक्रमाला होते. आज सत्यकी नाही पण मी आहे 5व्या कार्यक्रमाला. दुसरं त्यांनी शुभेच्छा दिल्या 50 वर्षाच्या, मंदिरजींनी शुभेच्छा दिल्या 50 वर्षाच्या. पण माझा तुम्हाला प्रश्न एक आहे की हिंदू 50 वर्ष जिवंत राहणार आहे, हिंदू 40 वर्ष जिवंत राहणार आहे, हिंदू 20 वर्ष जिवंत राहणार आहे का हा मुद्दा आहे. कारण ज्या वेगाने ध्रुवीकरण चाललं आहे आणि एका X% पेक्षा जास्त जर मुस्लिम, आणि मी पहिल्यांदा सगळीकडे सांगतो मुस्लिम हा शब्द स्पष्टपणे बोलायला शिका. तुम्हाला जगायचं असेल गीता वाचली नाही तरी चालेल, कुराण वाचा, भंपक प्रचारावर बळी पडू नका. कुराणात काय म्हटलेलं आहे ते कधी कधी अंमलात आणतात. एक 5% जेव्हा मुसलमान असतो तेव्हा तो चांगला मुसलमान असतो. शोलेतला तो मुसलमान होता, तो एकमेव गावात होता म्हणून तो चांगला होता. जेव्हा त्यांची 10% संख्या होते तेव्हा ते त्रास द्यायला लागतात, आणि 20% होते तेव्हा डोक्यावर बसतात, आणि जेव्हा ते 35% होतात तेव्हा ते कत्तली करतात. हा आपला इतिहास आहे. हा आपण 1947 साली इतिहास बघितला होता. 1921च्या सेन्ससनुसार भारताची मुस्लिम लोकसंख्या 22% होती.
जी 47 साली 35% होती आणि 35% मध्ये त्यांनी काय हायजोस घातला त्याचं जर तुम्हाला आकडेवारी द्यायची असेल तर फाळणीच्या दंगलीत सांगतात 5 लाख पहिले, कुठे 2 कोटीपेक्षा जास्त तेव्हाच पहिले आहेत आणि फाळणीनंतर आजपर्यंत बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये आजपर्यंत 8 कोटी हिंदूंचं कत्तल झालेली आहे या 75 वर्षात. आणि फाळणीनंतरची लोकसंख्या जर बघितली तर भारतात मुसलमानची संख्या होती 8%, ती आज 22%च्या वर गेलेली आहे आणि त्याच्यात ही अधिकृत आणि त्याच्यात 10 कोटीपेक्षा जास्त बांगलादेशी. 10 कोटी आपल्याला काय फार सोपे वाटतात कारण आपली 140 कोटी वगैरे आपल्याला ऐकायची सवय असते हिंदुस्थानची लोकसंख्या, पण 10 कोटी म्हणजे महाराष्ट्राची जितकी लोकसंख्या आहे तितके बांगलादेशी आणि भारतात येऊन बसले. ते अख्खा महाराष्ट्र त्यांनी क्रिएट केला आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा धोका महाराष्ट्राला आहे. तुम्ही पुण्यातले लोक आहात, तुम्ही पुणे रेल्वे स्टेशनला जाऊन बघितलं पाहिजे काय चाललंय तिथे. आणि हे सगळे बांगलादेशी आज हे रस्त्यावर येऊन बसत आहेत. बांगलादेशी मुसलमान हा चांगला असतो हे 71चं नॅरेटिव्ह आपल्या डोक्यात बनवलेलं आहे. हे नॅरेटिव्ह आहे, हे खोटं नॅरेटिव्ह आहे. 71 साली आपल्याला जे शिकवण्यात आलं होतं म्हणजे जे आता शिकवण्यात गेले माहीत नाही, पण मला हे शिकवण्यात आलं होतं की पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशामधील इंटेलेक्च्युअल वर्गाचा, कारण ते आम्हाला विरोध करतात म्हणून कत्तली केल्या आणि नंतर फक्त जे उघडकीला आलं ते की इंटेलेक्च्युअल म्हणजे हिंदू, पण हिंदू हा इंटेलेक्च्युअल वर्ग होता. तेव्हाच म्हणजे 1 कोटीच्या आसपास हिंदूंची हत्याकांड झाले तर 90 लाख माझ्याकडे. इंदिरा गांधींनी मग सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला तेव्हा माणेकशॉंनी सांगितलं की युद्ध लढायचं तर आमच्या पद्धतीने लढा. त्यामुळे युद्ध लढलं गेलं, युद्ध जिंकलो. पण इथल्या देशातील मतदारांना लांबून चालन करून आम्हाला जे मिळवायची मतं त्याला बाधा जाऊ नये म्हणून हा नॅरेटिव्ह डिमांड झाला बांगलादेशी हिंदू हा चांगला असतो. याचं मी पुढे 100% विरोधी आहे. म्हणजे पाकिस्तानमध्ये जर का तुम्ही जे बलुची विरोधी असतात ते क्रूर असतात. बांगलादेशी जो मुसलमान आहे तो थंड डोक्याने क्रूरपणा करतो. म्हणजे आता काही व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर त्याला डोक्यात दगड घालून तो बलूची डोक्यात दगड घालेल, तुम्हाला भुसकून मारेल. इथे तुम्हाला छोट्या चाकूने टोचून किंवा डोक्यात असं मारून 2 तास 4 तास 6 तास त्याचे हालाल करून मार. आणि हे 46च्या दंगलीमध्ये आपण बघितले नौखालीच्या दंगली आणि आज ते होण्याची खूप दाट शक्यता आहे. कारण नौखालीचं जर आपण नौखाली आणि टिप्पेरा या 2 जिल्ह्यांमध्ये तेव्हा एक जाती धर्माने असं गावं असायची. एक हिंदू गाव बाजूला 20-25 मुसलमान गाव. मग ती सगळी गावं एकत्र करायची. एका दिवशी ठरवून कार्यक्रम करून एक गाव जाळायचं, सगळ्या पुरुषांच्या कत्तली करायच्या आणि बायकांचं मला माहिती काय होतं ते. तर हे करत करत 2-3 महिने दंगली चालल्या. सरकारने काही लक्ष दिलं नाही. फक्त काँग्रेसचे अध्यक्ष आचार्य कुलकर्णी यांची बायको ती तिथे काम करत होती, हिंदू सभेचे कार्यकर्ते तिथे काम करत होते. कोणाला लक्ष नाही. आजही मी सांगते कोणाला माहिती नसते. 2.5 ते 3 महिने सिस्टमॅटिक दंगली चालल्या होत्या. ती परिस्थिती आज तुमच्याकडे आहे. आज बिल्डिंगमध्ये तुम्ही राहता, इमारतीत तुम्ही राहता, फ्लॅट तुमचे असतात, मतदारसंघ तुमचे असतात, हिंदू बहुल मतदारसंघ असतो, पण त्या मतदारसंघामध्ये रस्त्यावरचा जो फुटपाथवरचा माणूस असतो ती सगळे मुसलमान असतात. आणि उद्या जर त्यांनी 100-200 जर एक सोसायटी ताब्यात घेतली, तुमच्या इलेक्ट्रॉनिक जावर आहे, तुमचे फोन पण बंद पडतील. नौखाली जे झालं ते आज होऊ शकतं. आणि हे का होत आहे याचं पहिलं कारण म्हणजे तुमच्या पैशावर ते लोक येत आहेत. आज 2 पैसे कमी मिळतात म्हणून हिंदू इतका नालायक आहे की तो आपल्या दुसऱ्या हिंदूकडनं खरेदी न करता तो त्या मुसलमानाकडनं खरेदी करतो. एकतरी खराब माल देतात. आज फळ भाज्या हा व्यापार पूर्ण त्यांच्याच ताब्यात आहे. आणि मला एखादी उत्तर द्यायचं की जसं निपुत्रिक हिंदू कुटुंब दिसतात, तुम्हाला एकतरी निपुत्रिक मुसलमान कुटुंब दिसतं का? कारण ते त्यांच्याकडनं घेत नाही, त्यांची दुकानं वेगळी असतात. मला नाशिकमध्ये काल सांगितलं की बिर्याणी सेंटरमध्ये वेगळी बिर्याणी असते, मुसलमानांकरता हिंदूंकरता वेगळं. हे का? ह्याचा काही विचार केलाय का तुम्ही? 2 पैशात स्वस्त मिळतं. पण 2 पैशात स्वस्त म्हणून आपल्या हिंदूचा व्यापार पडतो आणि जेव्हा त्यांची मोनोपोली होते तेव्हा ते पैसे वाढवतातच त्यांचे. आणि ह्याच्यामध्ये ही जमात टॅक्स देत नाही, पण त्यांचा जो जकात असतो, त्यांचा धार्मिक टॅक्स असतो तो इमानदारीत भरतात. आपल्या पैशातनं ही जी रक्कम जमा होते त्याच्यातले 10% मशिदीला थेट जातात. त्याच्यातनं मशिदी नवीन व्यवसाय खरेदी करतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सबसिडाईज करायला आलं की हे तुमच्या आजूबाजूचे हिंदू प्रतिस्पर्धी आहेत, ह्यांना काढायचं असेल तर तुम्ही 2 पैसे कमी विका, आम्ही तुम्हाला सबसिडाईज करतो. कारण ही मार्केटिंग टेक्नॉलॉजी आहे. जर हिंदू दुकानं बंद झाली, मुसलमान दुकानं वाढतील किंवा आहे त्या मुसलमानाचा प्रॉफिट वाढेल. आज रस्त्यावरचा व्यापार मुंबईमध्ये तरी पूर्णपणे आणि पुण्यामध्ये मोठ्या संख्येने हातातनं गेला आहे. आणि ह्या वस्तुस्थितीवर काय करायचं? आपल्याला हिंदू म्हणून एकत्र यायचं असेल तर काय करता येईल? आपण एकत्र व्हावं म्हणतो,
पण सामान्य माणसाला काय करता येईल ह्या दृष्टीने पुन्हा प्रेरणा स्वतंत्रवीर सावरकर, स्थळ पुणे, विदेशी कपड्यांची होळी, म्हणजे शत्रूबरोबर अर्थव्यवहार करू नये, तीच कल्पना आज ओम सर्टिफिकेटची आपली कल्पना आणली. ती आता इंटरनेटवर त्याचं सगळं वेबसाईटवर त्याचं रजिस्ट्रेशन होतं, सगळं सोपं झालेलं आहे. परंतु त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. कारण मंजिरी मॅडमने सांगितलं की फार कमी संस्था, तुमची संस्था आमच्याशी जोडलेली आहे आणि मी निश्चितच, कारण यांनी मला सांगितलं की प्रत्येक सदस्य 20 करेल, त्याच्यामुळे तुमची संख्या माझ्याकडे एक 5-10 लाख लवकरच व्हावी. तर तेवढ्या मोठी, तर जेवढी मोठी ओम सर्टिफाईड दुकानं मिळतील तर आपण लोकांना सांगू आज ओम सर्टिफाईड दुकानं नाही आहे. आज तुम्ही हिंदू देवतांची जाता तर तिथे फसगत होते तुमची. तर ओम सर्टिफाईड हे स्टॅटिक कोड नाही, तो डायनॅमिक कोड आहे. त्याच्यामध्ये त्याची कॉपी होऊ शकत नाही. जर एखाद्याने याची कॉपी केली तर त्याचा तुम्ही स्कॅन केलं की तुम्हाला तो मूळ पत्ता आहे, तुमचं लक्षात येईल की आपण ते पुण्यातलं सर्टिफिकेट आहे हे मला नाशिकमध्ये मिळत आहे. तर ती कॉपी होऊ शकत नाही. आणि पुढे लवकरच आम्ही ॲप आणतोय की ओम शॉप्स नियर यू, म्हणजे आपण आपल्याकडनंच व्यवसाय करायचा. रस्त्यावर व्यवसाय दुर्दैवाने आपलेच जे नगरसेवक असतात, महापालिकेचे कर्मचारी असतात, आपले हिंदूच असतात, हे पैसा खाऊन त्यांना जागा देतात, आपल्याला देत नाहीत. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट शेतकरी किराणा माल फळं घ्यावी. वाईटात वाईट मला असं विचारलं मग फळं मिळतच नाहीत. म्हटलं नाही, खाल्ली फळं मरणार आहात का तुम्ही? आणि फळांच्या याच्यामध्ये प्रचंड मार्जिन्स असतात. तर एवढी मार्जिन तुम्ही त्यांच्या खिशात घालता, त्याच्यात ते 4 बांगलादेशी नवीन आणतात. पुण्या रेल्वे स्टेशनला जाऊन बघा, तुम्हाला झुंडीच्या झुंडी बघायला मिळतील. आणि पुणे हे आता मेन अटॅकवर आलं आहे. मुंबई ऑलरेडी कॅप्चर झालेलं आहे, पुणे आणि त्याच्या पुढे नागपूर. त्याच्यामुळे जसं मंजिरींनी सांगितलं का, की त्यांना विचारायचं कारणच होतं की हिंदू किती वर्ष जिवंत राहील. एका क्षणात ते उठतील आणि त्यांचा वेळ रातोरात त्यांची कत्तलीची वेळ आहे. म्हणजे इतिहासकारापासून बघतो की ते कत्तली करायला लागले तर कसे करतात, किती करतात. आणि आता त्यांची संख्या 30% झाली, त्या क्षणी हिंदू समाज संपला सांगा. कारण आपल्याकडे आज शस्त्र नाही आहेत, आपल्या पैशाने त्यांच्याकडे AK-47 आहेत. मला 3-4 वर्षापूर्वी मला ही माहिती मिळाली की मुंबईत 1,500पेक्षा जास्त आहेत AK-47. आणि मी बोललो, मला पत्रकारांनी म्हणाले असं कसं तुम्ही कसं काही काय बोलता, अशा कशा येतील. म्हटलं जर महाराष्ट्रामध्ये 1 कोटी बांगलादेशी येऊ शकतात अख्खे, तर AK-47 काय प्रॉब्लेम आहे. पण आपल्याकडे AK-47 नाही, पण आपल्याकडे एक हत्यार आहे आपल्या खिशात. माझा अर्थव्यवहार मी हिंदूशीच करीन, हे आपण केलं पाहिजे. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे, मी आज तुम्हाला सांगतो, तुम्ही बहुसंख्य पुण्यात आहात, नाशिकमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय, पुण्यामध्ये 0 प्रतिसाद आहे. तेव्हा जागे व्हा. सावरकरांचा नुसतं नमस्कार करून उपयोग नाही. सावरकरांनी कधीच इच्छा केली नाही की माझा सत्कार करा, माझा नमस्कार करा. आम्ही पण ते सांगतो, सावरकरांकडनं यायचं असेल तर घेऊन जा काहीतरी, ती राष्ट्रभक्तीची प्रेरणा घेऊन जा आणि ती अंमलात आणा. एवढंच करा. जय हिंद, वंदे मातरम. की रणजितदादांनी आता सांगितलं की मुस्लिम हा शब्द म्हणायला घाबरू नका, स्पष्ट म्हणा. कारण बऱ्याच अर्थ मी फक्त सोशल मीडियावर उपहासात्मक पण शांतिदूत म्हटलं जातं. कशाला शांतिदूतांचा अपमान करताय म्हणून नका. कारण बऱ्याच लोकांना खरं वाटायला लागलंय शांतिदूतच वाटतं. शांतिदूतांनी आपल्या हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक केली, असे शांतिदूत हा शब्द वापरला जातो. उपहासात्मक पुन्हा पण वापरू नका. जो आहे तो शब्द म्हणायला शिका, मुस्लिम म्हणायला शिका. सगळ्यांनी विनंती करतो. कारण काही लोक हे तर म्हणतात आपण, पण काही लोक घाबरून म्हणत असतील किंवा उपहासात्मक म्हणतात, पण ते शांतिदूतांचा अपमान करू नका एवढं सांगायचं. एक वाक्य राहिलं माझं बोलतो. आता माझ्या भाषणातलं शेवटचं वाक्य असं असतं आणि जे मी बोलतो, कारण तुम्हाला धोका आहे बिकाय काय कळत नाही. डॉक्टर सांगतात तुम्ही हे करू नका, तुम्हाला धोका आहे. आता मला डायबिटीस आहे, मला सांगतात साखर खाण्याचं मी खातो. म्हटलं काय आहे 22 वर्ष दिवस बघू. जेव्हा डॉक्टर सांगतो तुम्ही उद्या मरणार आहे, तर यांना मी विचारायचं कारण तेच होतं की तेवढे तुम्ही जगणारच नाही. मी एक वाक्य ते नेहमी बोलतो ते ह्याच्याकरता आहे की त्या पुरुषांनी जास्त लक्षात घ्या. जर आपण काही केलं नाही, आपण फसलो, तर हे पुरुष इथे जे आहेत ते आपण सुखी असू. आपले फक्त गळेच कापले जातील, बायका मुलींचं काय होईल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तेव्हा जर तुम्हाला तुमच्या मुलीबाळींविषयी त्यांच्या म्हणजे त्यांनी सांगितलं की आपल्या पुढच्या पिढीसाठी म्हटलं थोडं आपल्या बायकांची कल्पना करा, कशाकरता करा आणि करायचं काय तर मी खरेदी करणार नाही. इतकं जरी केलं तरी पुढच्या 5 वर्षात आर्थिक फटका बसला. कुठलाही धर्म कितीही धर्मांत असू दे, उपाशी पोटी जगू शकत नाही. आणि म्यानमारचं उदाहरण आपण देतोच आहे. त्यामुळे त्या पद्धतीने हा निश्चयच करून दिला की मी करत नाही. आणि मी सांगितल्याप्रमाणे
पण आता त्यांनी ते एका दुकानात चिकन खाणं टाळलं. आम्ही खातो सावरकर भक्त, आम्हाला चालतं. त्यांनी सांगितलं नाही येण्यात म्हटलं का, तर त्याच्याकडे हलाल चिकन मिळतं, नाही घ्यायचं. प्रमाणपत्र आपण सुरू केलेलं आहे. याच्यावरती हा QR कोड आहे. त्याचा पैसे देण्या घेण्याची काही संबंध नाही. पण ज्या दुकानदारांनी, ज्या व्यावसायिकांनी, ज्यांनी हे प्रमाणपत्र घेतलं आहे त्यांचा पत्ता आणि त्यांच्या कंपनीचं नाव हे ह्याच्यामध्ये वेबसाईटवरती आपल्याला कळतं. आता माझं हे प्रमाणपत्र कॉपी करून कोणी लावेल, मी मुस्लिम ते नक्कीच करते. तर त्यावेळेला हे QR कोड म्हणजे याच्यासाठी ग्राहकांचं पण प्रबोधन करणं आवश्यक आहे की जिथे जिथे ओम प्रमाणपत्र असेल, अजून सुरुवात खूप कमी आहे, पण जेव्हा केव्हा असेल तेव्हा तुम्ही हे स्कॅन करून बघा. दुकानाचं नाव आणि पत्ता हे जर ते मॅच झालं तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. दुसरं म्हणजे आता आपण ग्राहक, हिंदू ग्राहक अशी नोंदणी सुरू करणार आहोत. कारण आपण प्रत्येकजण ग्राहक आहोतच, तर ही संख्या खूप मोठी आहे आणि त्याच्यामुळे या दुकानदारांवर त्याचा प्रभाव पडेल. की समजा आता भगूरमध्ये 1 लाख नोंदणी झाली, तर जे दुकानदार आहेत ते म्हणतील की आता आम्हाला ओम प्रमाणपत्र द्या. आत्तापर्यंत आम्हाला प्रत्येकाला विनवावं लागतंय की तुम्ही प्रमाणपत्र घ्या, तुमचा व्यवसाय वाढणार आहे, हिंदूची व्यवसाय वृद्धी होणार आहे. पण एकदा ग्राहक नोंदणी झाली की हे काम सोपं होईल. ते काम लवकरच होईल. याची आपली वेबसाईट आहे आणि पुढे ॲप होईल. म्हणजे आत्ता थोडीशी माणसं घाबरतात की मी हे प्रमाणपत्र लावलं माझ्या दुकानाला काही नुकसान होईल का. तर ज्या वेळेला ॲप येईल त्यावेळेला तुम्हाला मोबाईलवरती, म्हणजे समजा मी नाशिकमध्ये आली आहे तर मला काही जेवायचं ठिकाण हवं आहे, तर मला नियर बाय लोकेशन जसं आपण सर्च करतो गुगलवर, तसं मला ती माहिती मिळेल की गाडी बंद पडली आहे तर कोण आहे, मेकॅनिक कोण आहे, इलेक्ट्रिशियन हवा आहे. अशा प्रत्येक आपण सेवा पण नोंदणी करतो आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी येणारा जो हिंदू इलेक्ट्रिशियन असेल, प्लंबर असेल, जो कोण काम करणारा, त्याची तुम्ही नोंद करून घ्या. इथून तुम्ही प्रत्येकजण सुरुवात करू शकता आणि मग तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही सांगू शकता की ह्याच्याकडून घ्या. सोसायटीमध्ये तुम्ही सुरू करू शकता. जसं रणजित सर म्हणाले की कोविडच्या काळामध्ये हे येत होतं की थेट शेतमाल तुमच्याकडे येत होता, तसा तुम्हाला मिळेल का? म्हणजे तुम्हाला बाहेर रस्त्यावरती त्यांच्याकडून खरेदी करण्याचीच गरज नाही, कारण त्यांचा अल्लाह हा सर्वश्रेष्ठ आहे. आपले देव हे त्यांच्यासाठी सैतान आहे. मग सैतानाला कसं घालवायचं? मग त्याच्यावर ते थुंका, काहीतरी भ्रष्ट करा ते आणि मग विका. हे सर्रास होत आहे. आणखीन एक मी वाक्य एकच सांगते आणि थांबते. मगाशी रणजित सरांनी त्याचा उल्लेख केला. एका नेत्याचं वाक्य आहे, तुम थूको फूको मुँह तो कुछ भी करो, अगर 2 रुपये सस्ता मिलेगा तो भी हिंदू हमसे खरेदेगा. ही आपली त्यांनी केलेली किंमत आहे आणि माझं स्पष्ट मत आहे, हिंदू समाजासारखा मूर्ख समाज नाही आणि मुस्लिम समाजासारखा धूर्त समाज नाही. त्यामुळे जागे व्हा, कृपा करून जागे व्हा आपल्याचसाठी, स्वतःसाठी. ठिकठिकाणी नदीवाले, पंक्चरवाले तर म्हणून खास, आणि फुलांच्या दुकानाचं नाव असतं श्री गणेश आणि स्कॅन केल्यावर कळतं कुठला तरी मुल्ला आणि शेख आहे. तर हे ओम सर्टिफिकेशन जे आहे ते आता तर ॲप येणार असं म्हणजे त्यांनी सांगितलं. तर अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आपण त्याचा योग्य वापर करून हिंदूंना आपण जागरूक आणि सतर्क व्हा हा संदेश आपल्याला मिळाला आहे. तर यापुढे आपण ओम प्रमाणपत्र याचा पुरेपूर वापर आणि प्रचार करू. हलाल सर्टिफिकेशन आणि जे मुस्लिम त्याला सडेतोड उत्तर म्हणून हे ओम प्रमाणपत्र आपले वाचनकट्टा प्रमुख श्री अजितजी कुलकर्णी हे आज सकाळी सायकलने प्रवास करून पुण्यातून सायकलवर नाशिकमध्ये आले आहेत. तर त्यांचा आपण सत्कार करणार भगवतीकर स्वातंत्र्यवीर सावरकर समूह यांच्या वतीने सत्कार करतो आहे. अजितजी यांचा, प्रताप गायकवाड, दीपक गायकवाड हे अजितजींचा सत्कार करतो. पुढे आम्ही बस मागे थोडं मागे करता. नाही ओके, 1 मिनिट.
हे खरं म्हणजे पण सगळ्यांचे धन्यवाद. आपण कौतुक केलं. माझा एवढा त्याच्या मागे विचार होता की सावरकरांनी असंख्य यातना भोगलेल्या आहेत. मला फक्त एक छोटीशी झलक बघायची होती स्वतःच्या शरीरावरती. ती मी करून बघितली आणि खूप छान वाटलं. भगवतला यायचं बऱ्याच वर्षापासून राहत होतं पण आणि एका प्रकारे जसं वारकरी विठुरायाला भेटण्यासाठी आतुर असतं वारी करताना तशीच ऊर्जा माझ्यामध्ये होती आणि माझ्या मागे जी बस होती त्याच्यात 10 पट ऊर्जा होती आणि त्यामुळे मला अजिबात त्रास झाला नाही आणि मी सुखरूप पोहोचलो या ठिकाणी. धन्यवाद. कोरोना काळामध्ये सावरकरांवर एक कविता लिहिली होती. तर जिथे जिथे सावरकरांचं स्मारक आहे त्या त्या ठिकाणी सावरकरांची जी कविता आम्ही भेट म्हणून देतो आहोत आमच्या परिवाराकडून. तर मी आदरणीय रणजित दादा आणि आदरणीय मंजिरी मराठे आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कुलकर्णी परिवाराकडून आणि संस्थेकडून स्मारकाला जी कविता भेट देतो आहोत तरी आपण या भेटीचा स्वीकार करावा. एकनाथजी शेटे यांनी आपल्याला सावरकरांच्या प्रतिमेबद्दल आणि त्या सावरकर पद्मींच्या वास्तवाबद्दल बरीच माहिती दिली. तरी आम्ही त्यांना मंचावर आपलं मनोगत व्यक्त करण्यास आमंत्रित करतो. सावरकरांचा एक स्मारक व्हावं म्हणून बघूचे सुपुत्र मधुकरराव जोशी यांनी 1964 सालापासून तर 1989 सालापर्यंत प्रयत्न केले. 89 साली ते वारले आणि त्याच्यानंतर हे स्मारकाचं काम हे माझ्याकडे आलं. 89 सालापासून तर 53 सालापर्यंत हे काम मी करत राहिलो. त्याच्यासाठी म्हणून आपले सुनीलजी फडके बाबूजी, त्यानंतर आपले त्याला विधान परिषदेचे उपाध्यक्ष त्यांनी याच्यासाठी खूप प्रयत्न केले. आमदार पुण्याचे आमदार त्यांनी पण प्रयत्न केले आणि या सर्वांच्या प्रयत्नातून हे स्मारक झालेलं आहे. आणि आम्हाला अत्यंत आनंद वाटतो की आम्ही पण कधी कल्पना केली नव्हती, परंतु इथे रोज दिवसेंदिवस उपस्थित म्हणजे सावरकर स्मारकाला भेट देऊन इथे सावरकरांचे विचार मांडणारे रोज कार्यकर्ते येत आहेत, भारतभरातून येत आहेत. आणि जो जी व्यक्ती स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एखादं जरी पुस्तक वाचलं तरी तो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भक्त होतो. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आपण एखादी व्यक्ती ही 50 वर्षानंतर म्हणजे एखादी व्यक्ती वारली की 50 वर्षानंतर त्याचं कोणी सहसा नाव घेत नाही. म्हणजे आपले जेवढे पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्री, संत्री झालेले त्या सर्वांचं तुम्ही स्मरण करा. 50 वर्षानंतर त्यांची जयंती साजरी होते. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर आपले उलट आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर 66 साली गेले, आता 67 वर्ष झाले त्यांना जाऊन आणि त्यांचं स्मरण करणारे, त्यांचा जय जयकार करणारे, इथे रोज वाळ्यात येऊन त्यांचा जय जय जयकार करणारे, स्मरण करणारे कार्यकर्ते रोज वाढता आहेत. स्वातंत्र्यवीर 26 फेब्रुवारीला आत्मार्पण झाला आणि जवळजवळ प्रत्येक वर्तमानपत्रातून जे आले गेले. इथे पंतप्रधान, देशाचे काही पंतप्रधान झाले त्यांना लोक विसरून गेले. सावरकरांना लोक विसरणार नाही ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आपण पण इथे आलं तर मी तुम्हाला भरपूर करायचं वगैरे धन्यवाद. आजपर्यंत आपण सावरकरांनी रचलेल्या अनेक कविता वाचल्या असतील, ऐकल्या असतील. तसेच सावरकरांनी लिहिलेली संगीत पद्धत आणि गाणी देखील ऐकली असतील. पण आपल्यासारख्या सावरकर शैलीने रचलेल्या कविता आणि गाणी आपण क्वचितच प्रत्यक्ष ऐकली असतील. तर आज आपण महाकवी सावरकरांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रतिभारूपी पुष्पे अर्पण करून अभिवादन करणार आहोत. तर या प्रसंगी ऐकत सावरकरांवर आधारित स्वरचित कविता पोवाडे आणि गाणी. पोवाडे गाणी सादर करण्यासाठी मी श्रुतिका करंजकर
हिला मंचावर आमंत्रित करते. हिला काही सावरकरांवरील विचार व्यक्त करायचे आहेत. तात्याराव सावरकर. सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकालाही हेवा वाटावा इतकी कठोरता, साक्षात बृहस्पतीनं शिष्यत्व पत्करावं अशी बुद्धीची प्रगल्भता आणि या सर्वांनी धारण केलेला मानवी अवतार म्हणजेच विश्वरत्न हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील उपस्थित तुम्ही सगळे सन्माननीय. मी भगूरची रहिवासी आहे आणि त्यामुळे भगूरकरांकडनं, भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाकडनं आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर यांच्या वतीने आमच्या भगूरमध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं मी मनापासून स्वागत करते. अशी आख्यायिका सांगितली जाते की इथं भृगू ऋषींनी कठोर तपश्चर्या केली आणि म्हणून त्यांच्या नावावरून आमच्या गावाला भगूर असं नाव पडलं. पण आमच्या गावाला नाव जरी ऋषींच्या नावावरनं पडलं असलं तरी भगूरला ओळख दिली ती सावरकर या नावाने. प्रसंग सांगते. गेल्या आठवड्यात मी रत्नागिरीला स्पर्धेसाठी गेलेले होते सावरकर नाट्यगृहामध्ये. रंगमंचाच्या वर सावरकरांचं एक वाक्य लिहिलंय, मोह न आवडता मी फोटो काढायला बसले. फोटो काढला आणि मी माझ्या मित्रमैत्रिणींना म्हणाले की मी भगूर कन्या आहे, माझ्या इतका अभिमान कोणाला वाटणार. हे वाक्य माझ्या शेजारी बसलेल्या एका प्रेक्षकाने ऐकलं आणि त्यांनी मला आवाज दिला, ओ भगूरकर. म्हटलं हो. म्हणे सावरकरांचं जन्मगाव. म्हटलं हो. ते रत्नागिरीचे होते. त्यांनी मला रत्नागिरीतील सावरकरांचे काही अनुभव सांगितले. मी त्यांना भगूरच्या काही आठवणी सांगितल्या. सांगायचं तात्पर्य एवढं की आमच्या संवादाचं कारण ठरलं भगूर हे गाव. मागच्या महिन्यामध्ये माझी एक स्पर्धा होती, वक्तृत्व स्पर्धा. स्पर्धेचा विषय होता स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रपुरुषांचे किंवा स्त्रियांचे योगदान. मी विषयाच्या अनुषंगाने अर्थात सावरकर निवडले. स्पर्धेला गेले. स्पर्धा अर्धी संपली. मग मला कळालं की स्पर्धा त्यांनी आयोजित केली आहे ते अगदी विरोधी विचारसरणीचे आहेत. यांच्यासमोर सावरकर मला मांडायचे आहेत. आता मी मांडलेले सावरकर त्यांना किती पटतील हा त्यांचा प्रश्न, पण मला मात्र त्यांना मी अभ्यासलेले सावरकर त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे. स्पर्धा संपली. निकाल आला. निकाल थोडा आश्चर्यकारक लागला. त्यांनी मला पहिलं बक्षीस दिलं. स्पर्धा संपल्यानंतर परीक्षकांनी मला प्रश्न विचारला की श्रुतिका, तुला विषयाच्या अनुषंगाने सावरकरच का निवडावेसे वाटले, इतरही क्रांतिकारक आहे. म्हटलं सर, मला इतर क्रांतिकारकांच्या तुलनेत सावरकरांचं व्यक्तिमत्व नेहमीच वेगळं वाटलं. एक शतपैलू व्यक्तिमत्व आहे आणि त्याचा प्रत्येक पैलू हा 360 अंशातला आहे. म्हणजे ते फक्त साहित्यिक म्हटलं तरी ते कवी आहे, लेखक आहेत, नाटककार आहे, इतिहासकार आहे, तत्वज्ञ आहे, विचारवंत आहे. आपले विचार आपल्या साहित्यामध्ये ठामपणे मांडणार आहे. त्यातही कवी म्हटलं तर त्यांनी छोट्या कविताही लिहिल्या आहेत, महाकाव्यही लिहिली आहे. त्यातही त्यांनी राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असणारी काव्य लिहिली, समाजगीतं लिहिली, ललित काव्यही सावरकरांनी लिहिली आहेत. सावरकर फक्त क्रांतिकारक म्हटले तरी ते 360 अंशातले क्रांतिकारक आहे. कारण त्यांच्या इतकी गुप्तता इतर कुठल्याही क्रांतिकारकाने ठेवलेली माझ्या तरी वाचनात नाही. म्हणजे सावरकर लंडनला असताना त्यांनी परदेशी क्रांतिकारकांच्या सहाय्यानं पिस्तुलं आणि बॉम्ब बनवण्याच्या प्रक्रिया मिळवल्या आणि पिस्तुला त्यांनी ग्रंथामध्ये पिस्तुलाचे आकार कोरले, त्यात पिस्तुला ठेवली आणि मग ती भारतात पाठवली गेली. त्याच पिस्तुलाचा वापर करून अनंत कानेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध देखील केला. पुढे सावरकरांविरुद्ध खटला भरला आणि त्यात सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा देखील झाली. पण सावरकर लंडनला असताना त्यांनी तिथले कागदपत्र विचक्षणपणे अभ्यासून 1857चा स्वातंत्र्य समर हा साधा इतिहास ग्रंथ लिहिला. ते केवळ 4 शिपायांचं बंड नव्हतं, तर तो एक देशव्यापी उठाव होता हे त्यांनी त्याद्वारे सिद्ध केलं आणि त्या पुस्तकाचं भारतामध्ये गुप्तपणे प्रकाशन देखील झालं. आणि यातच सावरकरांचे वडील बंधू बाबाराव सावरकर आणि धाकटे बंधू बाळ सावरकर या दोघांनाही ब्रिटिश सरकारने अटक केली. ब्रिटिशांनी सावरकरांच्या घरावरही जप्ती आणली आणि जप्ती आल्यामुळे सावरकरांच्या घरातील त्या 2 स्त्रिया, त्यांची वहिनी आणि त्यांची बायको आणि लहानगा कोवळा मुलगा प्रभाकर घराबाहेर पडले. त्यावेळी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये कवी गोविंद भिक्षा मागायचे पोथी वाचायचे आणि त्या नाशिकच्या पोथी समोर नाशिकचे श्रद्धावंत लोक जे रुपये आणून टाकायचे, ते रुपये त्या धान्यांच्या मुठी कवी गोविंद त्या सावरकरांच्या 2 स्त्रियांना नेऊन द्यायचे. आणि तुमच्या माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सावरकर कुटुंबियांचा उदरनिर्वाह त्या सार्वजनिक पोथी समोरच्या धान्यांवर चालायचा. एक दिवस येसुवहिनीला हे राहवलं नाही आणि तिने 7 समुद्रापार असणाऱ्या आपल्या देशभक्त वीराला पत्र लिहिलंय. त्या पत्रामध्ये तिने विचारले की कशासाठी आम्हाला तुमच्या संसारात आणलं, हे अन्याय हे अपमान सहन करण्यासाठी. अहो, देशभक्तीच्या नशेमध्ये तुम्ही निघून गेलात, पण आमचं काय. हे पत्र सावरकरांना मिळालं
मन कळवळून गेलं सावरकरांचं आणि त्या पत्राला सांत्वन नावाची कविता त्यांनी उत्तरादाखल लिहिली. सावरकर लिहिताय, बहिणी जयासी तुवा प्रति पाळले, मातेचे स्मरण होऊ न दिले, श्रीमती बहिणी वत्सले, बंधू तुझा तो तुझमध्ये. लहानपणी आमची आई वाटली ग, आणि आमची आई वाढल्यानंतर आईसारखी माया आम्हाला केली की तू माझी बहिणी, तिला माझा नमस्कार असू दे. इथे पत्राचा महिना संपला, उत्तराला सुरुवात झाली. दीर लिहितोय आपल्या बहिणीला, काय म्हणता बहिणी, कशासाठी तुम्हाला आमच्या संसारात आणलं, कशासाठी तुम्हाला आमच्या वंशात आणलं. अहो धन्य धन्य आमचा वंश, सुनिश्चय ईश्वरी अंश, की रामसेवा पुण्यलेशा आमच्या घरी लाभला. अहो वहिनी, आमचा वंश धन्य आहे की साक्षात प्रभू श्री रामचंद्रांची सेवा करण्याचं पुण्य आमच्या वंशाला लाभलं. जगामध्ये थोडी का घरं आहेत, थोडी का लोक आहेत, परंतु परमेश्वरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी माझ्या घराची निवड करावी हा त्यांनी आमचा केवढा मोठा सन्मान केलाय. हे पत्र वहिनींना मिळालं आणि त्यानंतर थोड्याच दिवसामध्ये सावरकरांचा लहानगा कोवळा मुलगा प्रभाकर याचं निधन झालं. ही बातमी सावरकरांना कळाली आणि ही बातमी ऐकताच सावरकरांना प्रभाकराचा चेहराच आठवेना. दाखवला नव्हता. सावरकरांनी कविता लिहिली प्रभाकरास नावाची, ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय, नव प्रसव तव जननी मजला दावीत असत आहे. प्रभाकरा, तुझी आई मला दाखवायला आली होती रे. मला विभक्त कुटुंब पद्धतीमधलं ते सावरकरांचं कुटुंब. ती आई उघडपणे ते मूल त्या बापाला दाखवू शकली नाही. ती माझ्या जवळ आली, तुला मी जवळ घेतलं. तुझ्या त्या पहिल्या स्पर्शानं, त्या प्रेमानं मी पटकन तुझा बाबा घेतला. पण त्यावेळेला माझे डोळे मिटलेले होते, तर नाही आठवत मला. यानंतर सावरकरांवर निष्कासनाचा आदेश बजावला गेला की आता पुन्हा तुम्हाला भारतात जाता येणार नाही. यानंतर सावरकरांची प्रकृती जरा बिघडली. एक दिवस लंडन पासून जवळच असणाऱ्या ब्रायटनला सावरकर जातात. त्यांचे मित्र निरंजन पाल हे त्यांच्या सोबत होते. जाता जाता ते त्या समुद्र किनाऱ्याजवळून जातात आणि त्या अथांग समुद्राकडे बघून त्यांच्या मनामध्ये कल्पना येते की हा समुद्र एकाच वेळेस मला आणि पलीकडे माझ्या मातृभूमीला स्पर्श करतोय, पण मी आता पुन्हा माझ्या मातृभूमीकडे जाऊ शकणार नाही. काय वेळ आली आहे माझ्यावर. आणि त्यावेळेला तात्यारावांच्या अंतःकरणामधून शब्द उमटले, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा. प्राण तळमळला. मन नाही तळमळलं सावरकरांचं. सावरकरांचे पंचप्राण आपल्या मातृभूमीसाठी तळमळत आहेत. इतकं प्रेम त्यांचं त्यांच्या मातृभूमीवर होतं. आणि हळूहळू ते त्या समुद्रासोबत बोलू लागतात की मज बदलासी अन्य देशी चला जाऊ. मला म्हणाला होतास ना दुसऱ्या देशी घेऊन जाईल, सृष्टीची विविध रूपं दाखवल, पण परत तुला घेऊन येईल. तुझ्या वचनावर भुललो रे. शुक पंजरीवा हरिण शिरावा, पाशी ही कसं गत झाली तशी. हरिण पाशामध्ये अडकावा, पोपट पिंजऱ्यामध्ये अडकावा, तसा तुझ्या या वचनावर भुललो, आलो आणि अडकलो रे. समजूत घालशील. मग समुद्र सावरकरांशी बोलतो की अरे तुझ्या देशात काय, तुझ्या देशात तर पारतंत्र्य आहे, दारिद्र्य आहे. आमच्या देशामध्ये तर स्वातंत्र्य आहे. तुझ्या देशात अनारोग्य, अनाचार. मग सावरकर म्हणतात, नवी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरत भूमीचा तारा. असतील रे, आकाशात असंख्य नक्षत्र असतील, पण त्या असंख्य नक्षत्रात मला फक्त माझ्या भारत भूमीचा तारा प्यारा आहे. आणि मग सावरकर म्हणतात, मी मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. आणि अशा या महान क्रांतिकारकाच्या जन्मभूमीमध्ये मी वाढलीये. माझा जन्म या भूमीमध्ये झाला, याचा मला अभिमान आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे स्वागत आणि आभार. सावरकर विचारांच्या 360 डिग्री कॅमेऱ्यातून त्यांनी आपल्याला सावरकरांचे वेगवेगळे पैलूंचे दर्शन करून दिले. आता यानंतर विदुराताई कुलकर्णी आपल्यासमोर पोवाडा सादर करणार. पेटली मशाल, पेटली मशाल क्रांतीची, उठलं सरगान, झालं स्वतंत्र आम्ही, त्यांनी दिलं बलिदान. बलिदान त्यांनी दिलं, स्वातंत्र्य आम्हाला भलं. बलिदान त्यांनी दिलं, स्वातंत्र्य आम्हाला भलं. आणि गंगेसारखे पवित्र झाले बहुर एक गाव. उदयला सूर्य तेथे, विनायक त्याचे नाव. कुटुंब होते गर्भ श्रीमंत, बुद्धिमान एकापेक्षा एक, देशभक्तीचे चांचल्य प्रतीक. हो जी 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 जी. एक पाठी अशी तीव्र बुद्धी, भाषेची केली त्यांनी शुद्धी. लेखन शैलीची होती सिद्धी, वक्तृत्वाची मुखी समृद्धी. दुर्लभ असे व्यक्तिमत्व. हो जी 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 जी. जरी होते ते बॅरिस्टर, मार्ग निवडला हो खडतर. मातृभूमीचे प्रेम प्रखर, तिच्यासाठी जीव त्यांच्यावर. चिड त्यांना परकीयांवर, होती पिपासा स्वातंत्र्यावर. हो जी 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 जी. क्रांती सशस्त्र हो करण्यासी, जमविले अनेक मित्रांसी.
मारिता मारिता मरे तो झुंजेन घेतली अन दिली शपथ सर्वांची जी 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 शिक्षा झाली जन्मठेपेची 50 वर्षे काळावासाची शिक्षा दिली हो काळे पाणी केली रवानी अंदमानी जी 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 अंदमानी झाले खूप हाल झाला खूपच त्यांचा छळ कोलू त्यांना ओढावा लागला काट्या कुठेही करावा लागला महाकाव्याची झाली त्यात निर्मिती हो जी 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 धन्य धन्य कुटुंब सावरकर हो धन्य धन्य कुटुंब सावरकर थोर थोर स्वातंत्र्यवीर कष्ट त्यांनी घेतले अपार पराक्रमासी नाही पारावर आदर्श म्हणून करावे कोटी कोटी नमस्कार जी 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 कोटी कोटी नमस्कार जी 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 जय सावरकर. नमस्कार. सर्वप्रथम मला तात्यारावांबद्दल आणि तात्यारावांच्या कवितांविषयी इथे काही शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते. तात्याराव आणि त्यांच्या कविता यांचा काही प्रमाणात मी वाचन करते कारण 2016 साली रत्नागिरीला धनश्री लेले यांचं एक व्याख्यान झालं होतं कवितांचं व्याख्यान आणि त्याचे अर्थ सारांश सगळ्याबद्दल. तर त्यावेळी असं लक्षात आलं की तोपर्यंत मला तात्यारावांच्या नेमदसीने आत्मबन आणि शिवरायांची आरती अशा काही 2-4च कविता माहीत होत्या गाणी माहीत होती. पण ते ऐकल्यानंतर असं लक्षात आलं की तात्यारावांचं कवितांवरचं एक पुस्तक आहे ते मिळवण्याचा प्रयत्न केला तर ते मांडण्याचा प्रयत्न करते. काही चुकलं तर कृपया समजून घ्या. धन्यवाद. मला असं वाटतंय तात्यारावांच्या कविता या त्यांच्या बालपण त्यांचं महाविद्यालयीन जीवन त्यांचं इंग्लंड पर्व अंदमान पर्व रत्नागिरी पर्व अशा विविध टप्प्यात आहे. पण त्याच टप्प्यात जात असताना त्यांच्या कविता अगदी समांतर जात आहेत. म्हणजे जिथे जिथे आणि त्या कविता ज्या आहेत त्या कुठेही सुरू झाल्या किंवा वृषोक्तीसारखी कविता जे संवादात्मक आहेत प्रत्येक कवितेत देशभक्ती देशाबद्दल तळमळ ही आपल्याला दिसून येते आपल्याला जाणवते ती. तर आपण तात्यारावांचं क्रांतिकारी रूप पाहिलंय समाज सुधारक तात्याराव पाहिले. पण मला अशा त्यांच्या 2 कविता खूप आवडतात की सायंकाळी रानात चुकलेलं कोकरू आणि मरणोन्मुख शय्येनं. तिथे त्यांची आपल्याला हळवी बाजू दिसते. म्हणजे असं म्हणतात की कवीच्या मनात काय चाललंय हे त्याच्या कवितेवर लक्षात येतं. तर ते जी सायंकाळी रानात चुकलेलं कोकरू आहे तर ते अगदीच घाबरलेलं आहे आणि तात्याराव त्याला अगदी मायेनं याची विचारपूस करतायत. वृषोक्तीमध्ये संवादात्मक आहे म्हणजे बैल सुद्धा तात्यारावांशी संवाद साधते. पण इथे फक्त ते कोकरू घाबरले त्यामुळे ते बोलू शकत नाही अशा अर्थाने ती कविता आहे. तर ते हर तऱ्हेने त्या कोकराला विचारायचा प्रयत्न करतात. तुझी आई तुझ्यापासून विलग झाली तुला कोण काय बोललं का तू इतका घाबरलेला का आहेस मी तुला संरक्षण देतो अशा हर तऱ्हेने माझ्या घरी चल अशा हर तऱ्हेने ते त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. आणि ते करत असताना त्या कोकराची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर अगदी उभी राहते की गोजिले कोकरू काळे 9-10 दिनांचे सगळे मऊ मऊ केश ते कुरळे शोभले. पण काही वेळेला कोकरू शांतच होईना. मग तात्यारावांच्या असं लक्षात आलं की त्या कोकराला बहुतेक त्याची आईची आठवण येते. इथे तात्याराव भाऊक झाले आणि आपल्याला ते जाणवते. तव माता क्षणभर चुकली म्हणून का तनु तव चुकली माझीही माता नेली यमकली. पण क्षणभरच. कारण ते म्हणतात भेटेल उद्या तव तुझेला मिळणार न परी मम मजला कल्पांत काळ जरी आला हाय रे. पण पुढच्या वेळी तात्याला स्वतःला सावरतायत आणि असं म्हणतात मिथ्या हा सर्व पसारा हा व्याप नश्वराची सारा ममताही करीते मारा वरती रे. आणि पुढच्या काही ओळी आहेत की आपल्या सर्वांनाच लागू होतं की आपण जर आत्ताच आपले डोळे उघडले नाही तर पुढे स्वातंत्र्य जयांचे गेले परक्यांचे बंदी झाले त्रिभुवनी सुखाने त्या कसले की खरे. मग दुसऱ्या दिवशी ते त्या कोकराला आईकडे सुपूर्द करतात आणि अर्थातच आईच्या कुशीत मुलाला सुरक्षित वाटणारच. पण तरी शेवटची ओळ स्पर्शून जाते. हे प्रभू हर्षविसी आसी परी मला रडत बसविसी
मम माता काल भविसी अजून 1900 सालची कविता आहे. त्यावरून आपण तात्यारावांच्या वयाचा अंदाज नक्कीच करू शकतो. आणि अजून मरणोन्मुख शय्येवर आहे. वैनायक नावाचं तात्यारावांचं जे वृत्त आहे त्यावर आधारित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंदमान पर्वातील कविता आहे. मी न बघता म्हटल्याचं धाडस नाही करू शकत. जै हिरव्या गवताचा गाढ गालीच्या वरुणी 10 पावलीचा अंगणामध्ये. आपण शतपावली म्हणतो. अंदमानात 10 पावलं चालत म्हणणं खूप मोठी गोष्ट आहे की तुरुंगाच्या बाहेर येऊन. कारागृहात कधी मी फिरे. किती हळद असतील तात्याराव की स्वतः विचार करतात. आत्मोपम्यात मुरत चित्त थिजोनी. कितीदा तरी चरण अकस्मात चालता. स्तंभित झाले ते का गवताचे अंकुर दुखतील. म्हणजे गवतात सुद्धा जीव असतो. इतका बारीक विचार करणारे तात्याराव. शत्रूसाठी शस्त्र उगारतील. बंदुका आपण माहिती आहे की पुस्तकातून त्यांनी. पण आपल्या माणसांवर कधीही वार करणार नाही. ते नक्कीच त्याचं संरक्षण करतील. अजून एक कॅपिलचं एक छोटंसं उदाहरण आहे की हातीचा घास कधीचा हटून राहावा हातीची की जितू की ते आता शिकते. म्हणजे जे काय अन्न मिळेल त्याच्यात सुद्धा जीवन मी तो खातोय. इतका विचार तात्याराव करतात. तर ते आपल्या माणसांवर घात कसा करतील. म्हणजे गांधी हत्यात जे झालं कसे काय ते करू शकतात की इतका कोवळा विचार ते करतात. आणि एक शेवटचं वाक्य आहे की आपल्या सगळ्यांनाच माहिती शिवरायांची आरती. त्याच्यात आहे साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया भगवान भगवद्गीता सार्थ कराया. तात्यारावांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे कृष्ण होते. पण आपल्या सगळ्यांसाठी तात्याराव हे आपले कृष्ण आहेत. धन्यवाद. तरुण पिढीचे नेतृत्व करणारे आपल्या संस्थेचे सदस्य रुचा गोडबोले आपल्यासमोर तिच्या भावाने सावरकरांवर रचलेली कविता सादर करणार. जय सावरकर. हे विनायका लिहितो तव कवनाला. वंदितो तुझ्या चरणाला. हे विनायका लिहितो तव कवनाला. वंदितो तुझ्या चरणाला. मज लेश नसे थोडाही प्रतिभेचा. परी यत्न करी लिहिण्याला. नत मस्तक मी थोर तुझ्या प्रतिभेला. जाज्वल्य देशभक्तीला. अभिवादन हे करतो तव कार्याला. निस्सीम तुझ्या त्यागाला. तू अर्पियले सर्वस्व मातृभूमीला. स्वातंत्र्य तिला मिळण्याला. तू अष्टभुजेला स्मरुनी. व्रत घेसी निश्चय करुनी. कधी शस्त्रहिते करी धरुनी. सोडविण्याला बेडीतून मातेला. वंदितो तुझ्या चरणाला. तू जमवूया मेळा तव मित्रांचा. संघटना केली त्यांची किती पोवाडे कवने गीते लिहिली. आरती करी शिवबाची. तू विलायती जाशी शत्रुमूल खासी. शस्त्रांचे शिक्षण घेशी. मग लिहिसी तू चरित्र क्रांतीवीरांची. लोकास प्रेरणा देशी. मग अटक तुला रे झाली. भारतात बोट निघाली. सुटण्याची धडपड केली.
तुझ फितुरीने परत पकडले त्यांनी, धाडले अंदमानासी भोगण्यास ती शिक्षा काळ्या पाण्याची, दोनदा जन्म ठेपेची, तो नरक जणू मरण यातना देती, झुंपती तेल घाण्यासी, दंडा बेडी क्रूर किती त्या शिक्षा, धड अन्न नसे खाण्यासी, तू लिहिसी तरी काव्याला त्या तोड, नसे प्रतिभेला साक्षर केले कैद्यांना, तो बारीही खजिल शेवटी झाला, वंदितो तुझ्या चरणाला, इतिहासाचे सोनेरी तू पर्व, पेटवी क्रांतीची ज्वाला, तू असशी का शापित कोणी गंधर्व, अपमान सतत वाट्याला, झिजलात किती बंधू स्त्रियाही सर्व, अजरामर सारे झाला, यज्ञात जशा समिधा अर्पण केल्या, आहुती राष्ट्र कार्याला, तो भास्कर गगनी फिरतो, सृष्टीस्तव अविरत जळतो, जरी प्रयत्न कोणी करतो, लागे न कधी ग्रहण खऱ्या तेजाला, वंदितो तुझ्या चरणाला, वंदितो तुझ्या चरणाला. गोडबोले बंधू भगिनींनी काव्यरूपी अभिवादन केले आहे सावरकरांना. धन्यवाद गुरुच्या. यानंतर आपल्यासमोर एक गीत सादर करणार आहे. 7 वर्षांची चिमुकली गार्गी पराग वाटवे. गीताचे शीर्षक आहे सागरापरी अथांग जीवन. गोविंद स्वामी आपण यांनी हे गीत लिहिले. नमस्कार, माझे नाव गार्गी पराग वाटवे. मी 2रीत शिकते. जळगावहून आले आहे. राष्ट्रीय कीर्तनकार आणि चारुदत्त आफळेंचे वडील कैलासवासी गोविंद स्वामी आफळे हे सावरकर प्रेमी होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांसमोर त्यांच्यावरच कीर्तन करण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. आफळे बुवांनी सावरकरांवर 25 गीते लिहिली व ती सावरकर गाथा या नावाने प्रसिद्ध केली. त्यातील हे पहिले गीत कसे करू मी अवगाहन मी आता सादर करते. सागर पर्यती अथांग जीवन कसे करू हो मी अवगाहन, हिमगिरी पर्युत्तुंग व्यक्तिधन कसे करू हो मी अवगाहन, हिमगिरी पर्युत्तुंग व्यक्तिधन कसे करू हो मी आरोहण, सर्वव्यापी नीलगगन सम ज्वलंत सूर्य श्री नारायण, कशी घालू गगनास गवसणी, गरुडन मारुती मी तर उडुगन कसे करू हो मी अवगाहन, स्वातंत्र्याचे भारत संगर रामायण घडवी सावरकर, मीन वाल्मिकी देव स्फूर्तीचा व्यास नसे मी
बादरायण कसे करू हो मी अवगाहन उदंड कीर्ती उदात्त मूर्ती स्फूर्ती दावत्या मंगल आरती चंद्र सूर्य मी नसे दीप्तिमान नंदादीपातील मी निरांजन कसे करू हो मी अवगाहन सुगंध नाही सुरम्य नाही काव्य सुमन परी अर्पित पायी भक्ती सुदेची एक शक्ती मम गोड करा भगवान श्रोतगण कसे करू हो मी अवगाहन कसे करू हो मी अवगाहन कसे करू हो मी अवगाहन. तीन गुणांसाठी कौतुक आहे. एक तर म्हणजे धैर्य, वीज गेली तरी न डगमगता तिने तिचं पूर्ण म्हटलं. दुसरी गोष्ट गाणं पूर्ण पाठ होतं. तिसरी गोष्ट स्वर अतिशय उत्तम. या सगळ्या गुणांना तू खूप मोठी हो, हा तुला आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादामुळेच ही कविता आपल्यासमोर सादर करतो. आवाज येतोय का? इथे उपस्थित आपण सर्व सावरकर प्रेमी आणि आपल्या संस्थेचे पदाधिकारी सर्वांना नमस्कार. जय सावरकर. आत्ता जी आपण इथे कविता, एक कवितेची जी आम्ही इथे फ्रेम जी भेट दिली आहे तीच कविता आहे. कवितेचं नाव आहे विनवणी. आणि आपण सर्वच स्वतःला सावरकरांचे पुत्र समजतो आणि त्या अधिकाराने आपल्या वडिलांना, आपल्या पित्याला, आपल्या मार्गदर्शकाला ही एक विनवणी या कवितेतून मी करतो आहे. कवितेचं नाव आहे विनवणी. घेऊनी प्रतिज्ञा 16व्या वर्षी तू, घेऊनी प्रतिज्ञा 16व्या वर्षी तू, बाणिले शिवाजी स्वतःच्या अंगी तू. जे जीवन जगला फक्त भूमातेसाठी, जे जीवन जगला फक्त भूमातेसाठी, ते जगणे सांगून दे आज आम्हाला, हीच विनवणी माझी स्वातंत्र्यवीराला. मृत्यू ही पळत सुटे तुझला पाहुनी, मृत्यू ही पळत सुटे तुझला पाहुनी, शौर्य दाखविले तू उडी मारुनी. तेव्हा सागरात विष्णू दिसला जगाला, तेव्हा सागरात विष्णू दिसला जगाला, हे शौर्य शिकवून दे तुझ्या पुत्राला, हीच विनवणी माझी स्वातंत्र्यवीराला. तोडण्या जातीच्या भिंती सहभोजन केले, तोडण्या जातीच्या भिंती सहभोजन केले, विरोध पत्करुनी पतित पावन स्थापियले. या पावन विचारांची गरज आहे भारताला, या पावन विचारांची गरज आहे भारताला. येऊनी पुन्हा मारुनी टाक जातीभेदाला, हीच विनवणी माझी स्वातंत्र्यवीराला. आज तुझ्या तत्वाला विश्व स्वीकारितो. आजच्या परिस्थितीवर, आज जे भारत जे एक शौर्य दाखवतो आहे संपूर्ण जगाला, त्यावर आज तुझ्या तत्वाला विश्व स्वीकारितो. भारत ही शत्रूच्या घरात तांडव करीतो. तुझ्या मातेचा डंका विश्वात दणदणितो, तुझ्या मातेचा डंका विश्वात दणदणितो. हा डंका ऐकण्यासी परत ये जन्माला, हा डंका ऐकण्यासी परत ये जन्माला, हीच विनवणी माझी स्वातंत्र्यवीराला. सन्मान न जमे यांना तुझ्या शौर्याचा, सन्मान न जमे यांना तुझ्या शौर्याचा. स्वतंत्र भारत परिणाम तुझ्या कार्याचा. सरकारी पदव्यांची गरज तुला कशाला, सरकारी पदव्यांची गरज तुला कशाला. हा भारत अर्पण करीतो भारताच्या रत्नाला, हा भारत अर्पण करीतो भारताच्या रत्नाला. भारत रत्न मानतो आम्ही स्वातंत्र्यवीराला, भारत रत्न मानतो आम्ही स्वातंत्र्यवीराला. कल्पना
हमारे गले लग जाओ, आओ खनहा कमारी तो हसरी, खनहा कमारी तो हसरी, रोक न डरा गगने जिरा रची, जी जी जिरा जिरा रची, जी जी जिरा जिरा रची, जी 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 जी। खनाने राजाला लिंगण दिलं, अंधगा केला, खनिदा बिमारी मारायला, खनिदा बिमारी मारायला, कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला, करखर आवाज आला, करखर आवाज आला, चिलखटा बटा अंगाला, चिलखटा बटा अंगाला, खानाचा वास सुका गेला, खान इरबडला, तेवढ्यात महाराजांनी पोटामध्ये पिसवा ढकलला, पोटामध्ये पिसवा ढकलला, वाघनखांचा मारा केला, वाघनखांचा मारा केला, टर फाडलं पोटाला, टरा गेलं कुठला बाहेर आला हो, जी जी बाहेर आला हो, जी जी बाहेर आला हो, जी 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 जी। प्रतापगडचे युद्ध झाले, हे प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले पाप सरी गेले, पावन केला कृष्णीचा घाट, पावन केला कृष्णीचा घाट, लागली गुलाबीची होवट, लागली गुलाबीची होवट, मराठीच्या हीच मंडला ठाट हो, जी जी मराठीच्या हीच मंडला ठाट हो, जी जी मराठीच्या हीच मंडला ठाट हो, जी 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 जी। जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। खूप कौतुक आहे तुझं. आता आपण श्रुतिका करंजकर तिचं कौतुक आणि सत्कार करणार आहे. शुभाताई श्रुतिकाचं. नमस्कार. शेवटची 2 ते 3 वाक्य आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रम म्हणजे वाडा बघणे याला आपण प्रारंभ करणार आहोत. तर तत्पूर्वी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक दादर पश्चिम मुंबई यांचे सर्व अधिकारी, प्रमुख पाहुणे, वक्ते इथे आले होते आणि आपल्याला लाभले होते ते सर्व, व्यासपीठावरील अन्य मान्यवर जे वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटना, समाज उपयोगी संघटना, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा अन्य काही संघटनांतर्फे सामाजिक कार्य करतायत, त्या अशा सर्व मान्यवरांचे आभार मानतो. तसेच या वाड्याची स्वच्छता आणि मेंटेनन्स आपण म्हणतो हे जे ठेवतात त्यांचा आपण मगाशी सत्कार केला, त्यांचं विशेष आपण खड्डूजींचं परत एकदा आभार मानलं की ते याची सगळ्याची व्यवस्था एकदम उत्तम पद्धतीने ठेवतात. आणि आपण सर्व जमलेले सावरकर प्रेमी यांना शेवटचं आवाहन असं की आज आपण 50-70 या संख्येने जमलोय, पुढल्या वर्षी आपण आपल्याबरोबर 10 लोकांना घेऊन येऊ आणि ही संख्या 700 करू अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे मंजिरीताईंनी आणि रणजितदादांनी जे सांगितलं आपल्याला त्याचं आपण स्मरण ठेवूयात आणि ओम हे प्रमाणपत्र आपल्या मार्फत 10 लोकांतर्फे कसं पोचेल त्याची आपण दक्षता घेऊयात. इथे आभार प्रदर्शन संपलं असं मी सांगतो. यापुढे आपण वाडा बघणार आहोत, परंतु घाई गडबड गोंधळ न करता 2च्या लाईनीने आपण आतमध्ये जाणार आहोत. तिथून रस्ता आत जाण्यासाठी आहे, इथून रस्ता बाहेर येण्यासाठी आहे. इथे आल्यानंतर आपण पदयात्रेला सुरुवात करणार आहोत. सर्वांनी शांततेत गडबड गोंधळ न करता आपण वाडा बघायचंय, दर्शन घ्यायचं. 1-2 मिनिटं फक्त बसा, 1-2 मिनिटं बसा, फक्त 2च मिनिटं मध्ये सगळ्यांना माहिती देता येणार. नमस्कार, वंदे मातरम. माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण काही घोषणा देऊया आणि मग आपण माहिती जाणून घेऊया. मग आपल्याला माहितीच आहे की जी सावरकरांची जी घोषणा आहे, राष्ट्रभक्ती तुझे नाव, आपण सगळ्यांनी बोलायचंय सावरकर सावरकर. भारत माता की जय.
भारत माता की वंदे वंदे। श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की। हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राष्ट्रभक्ती तुझे नाव, राष्ट्रभक्ती तुझे नाव, देशभक्ती तुझे नाव, देशभक्ती तुझे नाव। एक छोटीशी कविता आहे ती माझ्या मागे रिपीट केली तरी चालेल आपण सगळ्यांनी। सावरकर ध्यानी, सावरकर मनी, स्मरावा चित्ते सर्व काळ, राष्ट्रहित दक्ष, दूरदृष्टी नेता, कलियुगी ऐसा होणे नाही, ऐसे विभूतीचे करण्या स्मरण, करावी जतन, ऐसेची स्थाने जन्मस्थान ग्राम, भगुर पवित्र जवळची नाशिक, तीर्थक्षेत्र जन्माये ओणिया, होण्यासी पवित्र भेटावे आगात्र, भगुर ग्रामी दर्शन घेऊन मन व्हावे शांत, स्मरावे क्रांतीवीर दिन रात्र। वंदे मातरम, वंदे मातरम, हा मंत्र स्मरावा सर्व काळ, जाणे संजीवेन सकलांसी, सावरकर ध्यानी, सावरकर मणी, स्मरावा चित्ते सर्व काळ, राष्ट्रहित रक्ष, दूरदृष्टी नेता, कलियुगी ऐसा होणे नाही, भगूर पुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वंदे वंदे। घोषणा दिल्यानंतर जी स्फूर्ती आली अगदी त्याच पद्धतीची डबल स्फूर्ती आपल्याला जन्मस्थानाचं दर्शन घेतल्यानंतर मिळेल। आतमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मखोली आहे, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे 28 मे 1883 साली। आपल्या पुण्यामध्ये ज्यावेळी प्लेग होता आणि प्लेग असताना रँड हा ब्रिटिश अधिकारी आपल्या भारतीयांवरती फार अत्याचार करत होता आणि त्याचा विरोध चाफेकर बंधूंनी केला। त्या चाफेकर बंधूंनी त्या रँड नावाच्या राक्षसाचा वध केला। वध केल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर बालवयामध्ये होते, याच घरात राहत होते आणि लोकमान्य टिळकांच्या केसरी वृत्तपत्रामध्ये त्यांनी ही बातमी वाचली की चाफेकरांनी रँडला ठार केले आणि त्यांना फाशी झालेली आहे। आणि काही दिवस ते अस्वस्थ राहू लागले आणि अखेर त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून अशी एक प्रेरणादायी ऐतिहासिक प्रतिज्ञा याच घरामध्ये घेतलेली आहे। ती अष्टभुजा देवीच्या समोर घेतलेली आहे। अष्टभुजा म्हणजे 8 भुजा असणारी, त्या 8ही हातांमध्ये विविध प्रकारची शस्त्रास्त्र धारण केलेली तेजस्वी मूर्ती अष्टभुजा देवीची। ती पूर्वी याच वाड्यामध्ये होती आणि 1899 मध्ये ती त्यावेळी प्लेग होता आणि प्लेगच्या काळामध्ये सावरकर नाशिकला स्थायिक झाले। त्यानंतर मग ती जी मूर्ती आहे घरातली ती खंडोबाच्या मंदिरामध्ये ती पुजाऱ्यांकडे सुपूर्त केली, तिची पूजेची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आणि ती आजही मूर्ती आपल्याला खंडोबाच्या मंदिरामध्ये पाहायला मिळते। याच मूर्तीच्या समोर सावरकरांनी प्रतिज्ञा घेतलेली आहे, ती शपथ जी आहे ती रिपीट करूया माझ्या मागे। म्हणायचं आहे, देवीच्या चरणी हात ठेवून मी अशी प्रतिज्ञा करतो की मी माझ्या
देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्धामध्ये शत्रूस मारिता मरे तो झुंजेन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विजयी होऊन मी माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवेन. ही जी प्रतिज्ञा आहे ती याच देवघरामध्ये घेतलेली आहे. आता तुम्ही पाहालच ती जागा. त्यानंतर प्रतिज्ञा घेतल्यानंतर त्यांचं पुढील कार्य आहे ते चालू झालेलं आहे. पुढे मग त्यांनी मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली. आपल्यासारख्या तरुण मित्रांना जवळण्यास सुरुवात केली. त्यांनी देशभक्तीची भावना जागृत होईल या पद्धतीची काळजी घेऊन ते संघटन केलं आणि या संघटनेचा पुढे विस्तार झाला. तिचं नाव अभिनव भारत झालं. अभिनव भारताच्या माध्यमातून अनेक क्रांतिकारी आपल्या नाशिकमध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये घडले गेले ते आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा जो वाडा आहे, हा संपूर्ण वाडा हा 200 वर्षापूर्वीचा आहे, म्हणजे सन 1700 मध्ये. पूर्वी यांच्या पूर्वजांना एक महत्वाची कामगिरी पेशव्यांनी दिलेली होती आणि मग ती कामगिरी त्यांनी यशस्वीपणे पूर्णपणे पार पाडली. आणि मग हे गुहागरचे सावरकर कुटुंब जे आहे हे गुहागरचे आहे. नाशिकला 2 कुटुंब आली यामध्ये. एक होते खरे आणि एक होते दीक्षित. पुढे दीक्षितांचं आडनाव हे सावरकर पडलं कारण की ते गुहागरचे सावरवाडीचे होते. आणि सावरवाडी या गावामध्ये सावरीची झाडं फार होती आणि मग त्या गावाच्या नावावरून त्यांनी त्यांचं आडनाव जे आहे ते सावरवाडीकर. पुढे त्याचा अपभ्रंश सावरकर झाला आणि पुढे ही मंडळी ही आडनावं जी आहे ती वापरू लागली. खरेंचं आडनाव धोपावकर झालं आणि हे खरे कुटुंब सुद्धा धोपावकर म्हणून ही आडनावं वापरू लागलं आणि ही 2 कुटुंब इथे भगूरला स्थायिक झाली. आता हा जो भगूरचा परिसर आहे हा केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मस्थान म्हणूनच नाही, तर हा एक दैत्यगुरु शुक्राचार्य यांचे जे वडील होते भृगु ऋषी, ही त्यांची तप करण्याची, साधना करण्याची जागा आहे. दारणेचा परिसर, त्या भृगु ऋषींची साधना तप या जागेमध्ये झालेलं आहे, भगूरच्या परिसरामध्ये, दारणेच्या परिसरामध्ये. आणि त्या भृगु ऋषींमुळे ह्या गावाला नाव मिळालेलं आहे भगूर. आता सरांनी मगाशी उल्लेख केला की ते 1933 ला ब्रिटिशांनी लिलाव केला. पुढे ब्रिटिशांनी या वास्तूचा लिलाव केल्यानंतर चव्हाणांना ही वास्तू विकली 300 रुपयाला. अगदी त्यानंतर अनेक संघर्ष ही वास्तू मिळवण्यासाठी करावा लागलेला आहे. याचे साक्षीदार आज एकनाथराव काका आहे. त्यावेळी महाराष्ट्र शासनाने चव्हाण कुटुंबांना 30 लाख रुपये एवढी रक्कम दिली आणि पुन्हा हा वाडा आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे. 97 मध्ये याचं जीर्णोद्धाराचं काम झालं आणि हा आपल्या सगळ्यांसाठी खुला करण्यात आलेला आहे. हा संपूर्ण वाडा 2 विभागामध्ये विभागलेला आहे. पूर्वीचा हा जो भाग आहे हा दामोदर सावरकरांचा. दामोदर सावरकरांना एक भाऊ होते बापू काका सावरकर. तर पूर्वी कुटुंब एकत्र होतं, नंतर काही कारणास्तव ते विभिन्न झाले. त्यानंतर त्यांनी स्वतःसाठी एक दुसरं घर बांधलं. हे इथे भिंत होती अगोदर, ही भिंत पाडून हे दोन्ही घरं एकत्र केलेले आहेत. आतमध्ये 5 धान्यांची कोठार आहे, त्यामध्ये धान्य साठवण्याची जागा आहे. त्यामध्ये काही कोपऱ्यांमध्ये एक दागिने, पैसे, ज्वेलरी वगैरे ठेवण्यासाठी ही गुप्त जागा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्ताच आत्मार्पण दिनांक होऊन गेलेला. त्यानंतर सावरकरांनी प्रायोपासन केलं. सॉरी, थोडस कन्फ्युज होतोय मी, कारण की सावरकरांनी शेवटच्या काळामध्ये प्रायोपासन म्हणजे अन्न पाण्याचा त्याग केला. त्यानंतर त्यांनी अन्न सोडलं, पाणी सोडलं. एखादी ईश्वरीय शक्ती, जसं श्रीकृष्ण झाले, श्रीराम झाले, हे आपलं अवतार कार्य ज्यावेळी संपवतात, अशाच पद्धतीने सावरकरांनी सुद्धा आपलं अवतार कार्य जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. त्यांनी प्रायोपासन केल्यानंतर 26 फेब्रुवारी 1966 ला ते आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेले. परंतु ते आजही आपल्यामध्ये आहेत त्यांच्या ग्रंथ रूपामध्ये.
माझे जन्मठेप, स्वातंत्र्य समर अशी अनेक पुस्तकं सावरकरांनी आपल्यासाठी ठेवलेली आहेत. ती आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत. सावरकरांनी ज्याप्रमाणे प्रतिज्ञा केली वयाच्या 9व्या वर्षी देवीच्या समोर, आपणही अशीच प्रतिज्ञा केली पाहिजे, एक संकल्प केला पाहिजे. आणि तो संकल्प असा करायचा की समाजासाठी काहीतरी माझं देणं आहे आणि हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून हीच देशसेवा ठरू शकते. धन्यवाद. ज्या टायमाला वाड्यात तुम्ही एक पहिलं पाऊल टाकता, एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होते, तुम्हाला ते जाणवलं असेल. बाहेरून बघितलं तर हे स्मारक 2 मजली वाटतं, प्रत्यक्षात स्मारक आहे 3 मजली. 1953 साली ज्या टायमाला सावरकर भगूरमध्ये आले होते, तर भगूरकरांच्या वतीने सावरकरांचं स्वागत करण्यात आलं होतं. भगूरकरांच्या वतीने तात्यारावांना विचारण्यात आलं होतं, गावात तुमचं भव्य दिव्य मोठं घर आहे. तर तात्याने अतिशय सुंदरपणे उत्तर दिलं होतं, भारत देशच माझं कुटुंब आहे, एवढ्याच घराचं काय घेऊन बसले. मध्ये एक भुहेरी मार्ग आहे, बाजूला दारणा नदी, तिथे तो निघतो. 3 पायऱ्या आहेत, तो मार्ग आता पुढे बंद केलेला आहे. दादरचं जे राष्ट्रीय स्मारक आहे त्यांच्याकडे आता संगोपनासाठी हा वाडा आहे. सोमवारी स्मारक बंद असतं, जर कुणी येणार असेल तर त्यांना सांगा. वाड्याची वेळ 10 ते 5:30 वाजेपर्यंत असते आणि 28 मेला जेवढं जास्त शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना शतार्ती व्यर्थ झाल्या शतार्ती व्यर्थ झाल्या शतार्ती व्यर्थ झाल्या शतजन्म शोधिताना शतसूर्यमालिकांच्या 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 दीपावली बिझाल्या दीपावली बिझाल्या शतजन्म शोधिताना शतजन्म शोधिताना तेव्हा पडे प्रियासी तेव्हा पडे प्रियासी तेव्हा पडे प्रियासी तेव्हा पडे प्रियासी क्षण एकाच गाठी क्षण एकाच गाठी सुख साधना युगांची सुख साधना युगांची सिद्धी संती गाठी सिद्धी संती गाठी शतजन्म शोधिताना हा हाय जो न जाई हा हाय जो न जाई हा हाय जो न जाई
घालू मिठी घालू उठून